गुड इव्हनिंग. आजचं आपलं SAPचं हे 6वं लेक्चर आहे आणि त्यामध्ये तुम्हा सर्वांचं खूप स्वागत. आतापर्यंत इंट्रोडक्शन सकट आपण टोटल 7 लेक्चर्स कंडक्ट केली. त्याच्यामध्ये पहिला जो आपला सेक्शन होता त्यामध्ये तुम्हाला मी SAP ग्लोबल सर्टिफिकेशनची पूर्ण माहिती दिली आणि त्याद्वारे मी तुम्हाला पटवून सांगितलं आणि म्हणूनच तर तुम्ही आज इकडे आहात की ग्लोबल सर्टिफिकेशनचं महत्त्व किती आगाध आहे म्हणून. पण मी तुम्हाला हे पण सांगितलं की ग्लोबल सर्टिफिकेशन हे डायरेक्टली करण्यासाठी हे खूप अवघड आहे. कारण आपल्याला विषयच माहिती नाहीये, सब्जेक्टच माहिती नाहीये. सो सब्जेक्ट माहीत करून घेण्यासाठी म्हणून आपल्याला पहिल्यांदा काय करावं लागेल, त्या सब्जेक्टची तोंड ओळख करून घ्यावी लागेल, त्याची काही माहिती घ्यायला लागेल आणि त्या दृष्टीने आपण हा SAP FI 30 डेज चॅलेंज नावाचा फेब्रुवारी बॅच आपण ही सुरू केली, ज्यामध्ये आपण फी अत्यंत अल्प ठेवली 2500, जी मार्केटमध्ये 25,000 30,000 पुणा मुंबईमध्ये ही कॉस्ट आहे आताची. ओके. इरिस्पेक्टिव्ह ऑफ दॅट, जर आता आपण युट्यूबवर टोटल 5 लेक्चर पब्लिश केले, हे आजचं 6वं लेक्चर मी पब्लिश करणार. त्यानंतर युट्यूबवर जे लोक बघत असतील त्यांना सर्व लेक्चरचा सेट जर हवा असेल तर त्यांनी माझा हा जो नंबर आहे, जस्ट अ मिनिट, 9892004725, हा जो माझा नंबर आहे. ओके. या नंबरवर त्यांनी 2500, ओनली 2500 दे आर टू पे. याचा त्यांना फायदा का होईल की त्यांना लाईफ टाईम ऍक्सेस मिळेल, लाईफ टाईम ऍक्सेस ऑफ अराउंड 24 व्हिडिओज ऑन FI, म्हणजे फायनान्शियल अकाउंटिंग, अलॉंग विथ ऑल नोट्स. म्हणजे एखाद्याला जर ही लेक्चरच्या रूपात जर ऐकायची असतील लाईव्ह, तर त्यांनी मार्च बॅच, जी 1 मार्च पासून सुरू होईल ते 31 मार्च, ती त्यांनी जॉईन करावी किंवा त्यांनी रेकॉर्डेड लेक्चरची मागणी करावी. दोघांमध्ये कॉस्ट अगदी अल्प ठेवलेली आहे, 2500. ओके. सो याचा तुम्ही नक्की फायदा घ्या. ज्या ज्या कोणाला SAP शिकावं असं वाटतंय, हे तर फक्त जसं आपण म्हणतो ना, इट इज द टिप ऑफ द आइसबर्ग. म्हणजे जो हिमनग असतो समुद्रामध्ये, म्हणजे टायटॅनिक हिमनगाला आदळून नंतर ती बुडली होती. ते हिमनगाचं फक्त टोक दिसतं वरचं, जो अगदी त्याचा 2 किंवा 3% भाग असतो. पण खरोखर जो हिमनग असतो तो खालीच असतो, मोठा 98%. त्यामुळे ते खलाशांना दिसत नाही. आता तुम्हाला जे दिसतंय समोर, म्हणजे 24 लेक्चर नंतर तुम्हाला जे काही दिसेल ते एक छान पिक्चर असेल, परिपूर्ण असेल, पण त्याच्यामध्ये एक्सपर्टायझेशन करण्यासाठी मात्र तुम्हाला कंट्रोलिंग मॉड्यूल, ज्याच्या टर्म्स सेम असतील, ते कंट्रोलिंग मॉड्यूल तुम्हाला आधी शिकायला लागेल 1 मंथ. आणि आय एम शुअर आफ्टर लर्निंग कंट्रोलिंग मॉडेल अँड दिस FI मॉडेल, यू विल बी केपेबल ऑफ थिंकिंग अबाउट म्हणजे तुम्ही SAP ग्लोबल सर्टिफिकेशनचा विचार करण्यास पात्र व्हाल, ज्यामध्ये तुमची कॉस्ट फक्त 50,000 रुपीज होईल.
का 50,000? तर 20,000 रुपये तुम्हाला फी भरायला लागेल एसएपी इन्स्टिट्यूटला किंवा एसएपी कंपनीला, इन्स्टिट्यूटला नाही, कंपनीला, जर्मन कंपनीला. त्याची इंडियामध्ये, भारतामध्ये एसएपी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नावाची ब्रँच आहे. त्यांना पे करावं लागतील. 5,000 रुपये तुम्हाला सर्व्हर ऍक्सेसवर तुम्हाला खर्च करावे लागतील. आणि जी मार्केटमध्ये 4 लाख रुपये फी आहे, ते तुम्ही जर माझ्यासोबत केलं तर ती फक्त 25,000 रुपये आहे. ओके. आणि टोटल हा 4 महिन्याचं ट्रेनिंग सेशन असतं. त्या 4 महिन्यामध्ये तुम्हाला मी एकदा एकदा चौकस बुद्धी म्हणून तुम्हाला फक्त क्युरियासिटी म्हणून तुम्हाला सिलेबस दाखवेल. आणि तो सिलेबस बघितल्यानंतर तुम्हाला समजेल की का 4 महिने लागतात. ओके. 4 महिने त्याच्यासाठी का लागतात, 200 तास टोटल लागतात, का लागतात, हे तुम्हाला त्यावेळेला समजेल. एनिवे, सो आजचं आपण 5व्या लेक्चर नंतर कंटिन्युएशन करतोय. त्यामध्ये आतापर्यंत आपण काय काय केलंय, तर एंटरप्राइज स्ट्रक्चर मध्ये आपण डिफाईन कंपनी केलं, 2911 सॉरी एफ बी स्टँड्स फॉर फेब्रुवारी. डिफाईन कंपनी कोड केलं. आफ्टर दॅट आपण असाइन कंपनी कोड टू कंपनी केलं, असाइन कंपनी कोड टू कंपनी केलं. ओके. हे 3 बेसिक सेटिंग्स आपण केल्यानंतर आपण एंटरप्राइज स्ट्रक्चर मध्ये अजून थोडं पुढे सरकलो आणि त्यामध्ये आपण बिझनेस एरियाचा समावेश केला. बिझनेस एरियामध्ये तुम्हाला FY BCom मध्ये किंवा TY BCom मध्ये ब्रांच अकाउंट नावाचा एक टॉपिक होता, ब्रांच अकाउंट. सो बिझनेस एरियाला थोडक्यात आपण ब्रांच असं म्हणू शकतो. तर कालच्या सेशनमध्ये आपण टोटल 8 ब्रँचेस ओपन केल्या. 2 नॉर्थ इंडियामध्ये केल्या, 2 साऊथ इंडियामध्ये केल्या, 2 वेस्टर्न इंडियामध्ये केल्या, मुंबई पुणे, आणि 2 आपण ईस्ट इंडियामध्ये केल्या. त्याचा हेतू काय होता, तर ओनरला आपल्या बिझनेसचं टोटल प्रॉफिट तर त्याला माहीत करून घ्यायचंच असतं, पण त्याबरोबर प्रत्येक ब्रँच किती प्रॉफिट कमवते, प्रत्येक ब्रँचचा परफॉर्मन्स काय आहे, याचं अनालिसिस किंवा याचं रिपोर्टिंग देखील त्याला हवं असतं. कारण हे जर केलं नाही तर एखादी ब्रँच जर लो प्रॉफिट एरिया असेल किंवा नो प्रॉफिट एरिया असेल किंवा लॉस मेकिंग असेल, आयदर लो प्रॉफिट मेकिंग और नो प्रॉफिट मेकिंग और लॉस मेकिंग जर असेल, तर बिझनेस एरियाचं कॉन्फिगरेशन केल्याशिवाय आपल्याला एसएपी जरी ERP सिस्टीम असली तरी ते आपल्याला समजणारच नाही. कारण आपल्यापुढे जो प्रॉफिट अँड लॉस अकाउंट असेल तो एकत्रितपणे हा सर्व बिझनेसचा असेल, ज्याच्यामध्ये 8 ब्रँचेस आहेत. म्हणून आपण काय केलं, त्या 8 ब्रँचेस आपण डिफाईन केल्या. मग जॉग्राफिकल एरिया वाईज त्या ब्रँचेसचं आपण झोन्स मध्ये डिस्ट्रीब्युशन केलं. लाईक नॉर्दर्न इंडिया, साऊदर्न इंडिया, वेस्टर्न इंडिया, ईस्टर्न इंडिया असं आपण केलं. त्याला आपण कन्सोलिडेटेड बिझनेस एरिया असं नाव दिलं. आफ्टर दॅट मी असं 2 वेळा म्हणालो की कंपनी डिफाईन केली आणि कंपनी कोड डिफाईन केल्यानंतर एसएपी ERP मध्ये ते दोघे जण एकमेकांना ओळखत नाहीये. अगदी साध्या मराठीत त्यांचा एकमेकांशी परिचय नाहीये. मग त्यांची आपल्याला गाठ बांधून द्यावी लागेल, त्यांची ओळख करून द्यावी लागेल, त्यांना एकमेकांना शेक हँड करायला सांगेल. सो त्यासाठी आपण काय केलं, मग कंपनी कोड हा कंपनीला असाइन केला. तसंच इथे बिझनेस एरिया हा आपण कन्सोलिडेटेड बिझनेस एरियाला असाइन केला. कारण जरी 8 ब्रँचेस आपण डिफाईन केल्या आणि 4 झोन्स आपण डिफाईन केले, तरी त्या सिस्टीम मध्ये त्यांना आपला उपयोग कशासाठी एक्झॅक्टली हे त्यांना माहिती नाहीये आणि आपला संबंध कोणाशी आहे, रिलेशन कोणाची आहे त्यांना माहिती नाही. म्हणून आपण त्याला असाइनमेंट केलं.
त्यानंतर अजून आपण एक सेटिंग केलं, जे मी तुम्हाला सांगितलं की कस्टमर रिलेटेड ते असतं. त्याला क्रेडिट कंट्रोल एरिया असं म्हणतात. म्हणजे सिस्टीम आपल्याला आपल्या कस्टमरवर अंकुश ठेवण्यासाठी, त्यांच्या क्रेडिट पिरियडमध्ये अंकुश ठेवण्यासाठी आपल्याला सिस्टीम क्रेडिट कंट्रोल एरिया आपण सिस्टीममध्ये डिफाईन करत असतो. सो दॅट कोणी नवीन कस्टमर आला तर त्या नवीन कस्टमरला देखील आपण तो आपला जो क्रेडिट कंट्रोल पॉलिसी जी असते ती पॉलिसी आपण त्या कस्टमरला देखील लागू करू शकतो. पण क्रेडिट कंट्रोल एरिया आपण डिफाईन केल्यानंतर त्याला आपल्याला कंपनी कोडला असाइन करावं लागेल, आणि म्हणून आपण असाइनमेंट टू कंपनी कोड हे कालपर्यंत केलं होतं. ऑलराईट, आता आपल्याला थोडंसं पुढे जायचंय आणि या बिझनेस एरिया बद्दल काल आपण एक असं डिस्कशन केलं होतं की बिझनेस एरिया जर आपण एंटर केलं तरच आपल्याला ब्रांच वाईज प्रॉफिट समजणार, ब्रांच वाईज एक्सपेन्सेस समजणार. उदाहरणार्थ, आज आपला सपोज सॅलरीचा दिवस आहे. प्रत्येक 8 तारखेला आपण सॅलरी पे करतो. आपल्या ऑर्गनायझेशन मध्ये टोटल आपण 1 कोटी सॅलरी पे केली, 1 करोड. मग कुठल्या ब्रांच साठी आपण किती सॅलरी पे केली याची माहिती तर आपल्याला लागेलच, कारण आपल्याला प्रत्येक ब्रांचचं इन्कम रेकॉर्ड करायचं सेपरेट आणि त्यांचे एक्सपेन्सेस रेकॉर्ड करायचे, आणि इन्कम मायनस एक्सपेन्सेस इक्वल टू नेट प्रॉफिट असं काढायचं आहे रिपोर्टिंग मध्ये. त्यामुळे जेव्हा आपण सॅलरीची एंट्री करणार, खरं म्हणजे सॅलरीची एंट्री करणार म्हणणं एसएपी मध्ये थोडंसं 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 चुकीचं वाटतं. टॅली मध्ये एंट्री करणार असं बरोबर आहे, पण एसएपी मध्ये जेव्हा त्या सॅलरीचं आपण डॉक्युमेंट एंटर करणार, जे डॉक्युमेंट आपोआप ती एंट्री पास करणार, त्यामध्ये बिझनेस एरिया नावाचं फील्ड असेल, आणि त्या बिझनेस एरिया फील्डमध्ये या 1 कोटीपैकी असं समजा 10 लाख 10 लाख 10 लाख हे जर बेंगलोर ब्रांच असतील तर बेंगलोरच्या बिझनेस एरियामध्ये मला बेंगलोर घालावं लागेल. 20 लाख चेन्नईचे असतील तर 20 लाख चेन्नईच्या समोर मला 20 लाख आय एम सॉरी 20 लाखच्या समोर मला चेन्नई बिझनेस एरिया घालावा लागेल. असं जर मी करत गेलो तरच मला ते ब्रँचचे सेपरेट एक्सपेन्सेस तिथे रेकॉर्ड होतील. असं मी केलं नाही तर मला एकत्रित रिझल्ट मिळणार, हे आपण अनेक वेळा डिस्कस केलेलं आहे. ठीक आहे, आता पुढे जाऊया. पण कधी कधी असं पण होऊ शकतं की, तर उदाहरणार्थ आपल्या ब्रँचेस आहेत, राईट, त्या ब्रँचेसला आपण बिझनेस एरिया असं आपण त्याला संबोधलं, म्हणजे त्याला म्हटलं की माझ्या ब्रँचेस ज्या आहेत त्या माझ्या बिझनेस एरिया आहेत असं आपण म्हटलं. पण कधी कधी बिझनेसची रिक्वायरमेंट अशी पण असू शकते की आमचे जे प्रोडक्ट्स आहेत त्या प्रोडक्ट्सला तुम्ही बिझनेस एरिया समजा. आमचे प्रोडक्ट्स जे आहेत ना त्या प्रोडक्ट्सला तुम्ही बिझनेस एरिया समजा, असं बिझनेसची रिक्वायरमेंट असू शकते. कारण आपण एक गोष्ट वारंवार डिस्कस करतोय, ऍज अ कॉन्फिगरेटर आपण कधीही कंपनीला, मॅनेजमेंटला कधीही आपण आपल्या नॉलेजने इम्प्रेस करायचं नसतं, आणि आपली मतं त्यांच्यावर लादायची नसतात. त्यांच्या बिझनेसची जी रिक्वायरमेंट आहे ती रिक्वायरमेंट ओळखून आपण त्यांच्या मताप्रमाणे आपण काम करायचं असतं, त्यांच्या रिक्वायरमेंटनुसार आपण काम करायचं असतं. तर जर मॅनेजमेंटने सांगितलं की आम्हाला ऍक्च्युली तुम्ही जे म्हणताय की बिझनेस एरिया हे ब्रँच वाईज क्रिएट करायचं आहे, पण आम्हाला असं वाटतंय की ब्रँच वाईज तर तुम्ही करा, हरकत नाही, पण त्या प्रत्येक ब्रँच मध्ये आमची जी वेगवेगळी प्रोडक्ट्स आहेत, ती प्रोडक्ट्स आम्ही जेव्हा विकतो तेव्हा त्या प्रोडक्ट मधून पण आम्हाला किती प्रॉफिट मिळतं याचा पण आम्हाला एक हिशोब पाहिजे. म्हणजे उदाहरणार्थ आपण असं घेऊया, महेंद्र लिमिटेड आहे. ओके, सो महेंद्र लिमिटेडची महेंद्र जीप आहे. महेंद्रची यू कॅन से ऍग्रिकल्चरल पर्पज साठी महेंद्रचं ट्रॅक्टर ट्रॅक्टर आहे. महेंद्रच्या जेसीबी आहे.
महेंद्रचा रणगाडा पण आहे, युद्ध सामग्रीसाठी बनवलेला. आणि आपल्यासाठी सारख्या लोकांसाठी म्हणजे जनरल पब्लिकसाठी आपण जी कार वापरतो तशी महेंद्रची एक कार पण आहे. असे 5 प्रोडक्ट आहेत. ओके, महेंद्र जीप, त्याच्यानंतर यू कॅन से महेंद्र ट्रॅक्टर, महेंद्र कॉमन पीपल्स कार, महेंद्र जेसीबी आणि महेंद्रचा रणगाडा, असे 5 त्यांचे प्रोडक्ट्स आहेत. आणि हे 5ही प्रोडक्ट बँगलोर ब्रँच कस्टमरनुसार, कस्टमर वाईज विकते. ओके, तर त्यापैकी शेतकऱ्याला काय विकेल? ट्रॅक्टर विकेल. आपल्यासारख्या लोकांना, जनरल पब्लिकला काय विकतील? कार विकतील. कॉन्ट्रॅक्टर्स वगैरे जे असतात, जे खोदकामाचं काम करतात, त्यांना जेसीबी विकेल. नॉर्मली जे फॉरेस्ट रिलेटेड ऑपरेशन ज्यांचे असतात, किंवा ज्यांना थोडंसं जास्त शौक असतो आणि जीप त्यांना खूप आवडत असते, त्यांना कुठेतरी उंच डोंगरावर वगैरे जायचं असतं आणि त्यांना असं वाटतं की जीप त्यांना खूप सुटेबल आहे, तर ते जीपसाठी आपल्याकडे येतील. आणि आपलं जे संरक्षण दल आहे, आपली जी आर्मी आहे, त्या आर्मी कडून त्यांना रणगाड्याची किंवा त्याची ऑर्डर त्यांना येऊ शकते. मग त्यांना असं म्हणायचं की आम्हाला बेंगलोर ब्रँचचं प्रॉफिट पाहिजेच आहे, पण आम्हाला बेंगलोर ब्रँच मध्ये टोटल वर्षाला जर समज 1,000 जर पब्लिक यूज साठी गाड्या विकल्या, तर त्याच्यातून किती प्रॉफिट कमवलं, त्याच्यातून किती रेव्हेन्यू झाला, त्याच्यातून किती प्रॉफिट कमवलं, त्याचे किती एक्सपेन्सेस झाले, हे पण आम्हाला पाहिजे. किती जीप्स आम्ही विकल्या, किती रेव्हेन्यू कमवलं, त्याच्यावर एक्सपेन्सेस किती झाले, त्या जीप्सच्या एका विंग मधून, एका चॅनेल मधून आम्हाला किती प्रॉफिट मिळालं, हे पण आम्हाला पाहिजे. असं जर त्यांची रिक्वायरमेंट असेल, तर मात्र आपल्याला, आपण जॉग्राफिकल एरियाला बिझनेस एरिया म्हणून पसंती दिल्यामुळे, मग आता हे जे प्रोडक्ट्स असतील, त्या प्रोडक्ट्सला आपल्याला प्रॉफिट सेंटर्स बनवायला, त्या प्रोडक्टच्या प्रॉफिटेबिलिटी समजून घेण्यासाठी आपल्याला प्रॉफिट सेंटर्स बनवावे लागतील. आणि नॉर्मली हा प्रॉफिट सेंटर हा कॉस्टिंग रिलेटेड पार्ट असतो. म्हणजे तो एफ आय मध्ये तो येतोच, पण कॉस्टिंग रिलेटेड त्याचं जास्त सिग्निफिकन्स असतं. त्यामुळे प्रॉफिट सेंटर जे असतं ते आपण एफ आय मध्ये न शिकता, ते कंट्रोलिंगचे आपण एक 1 मंथ जे घेणार, त्याच्यामध्ये ते आपण शिकणार आहोत. सो प्रोडक्ट वाईज आपण मॅनेजमेंटच्या रिक्वायरमेंटनुसार प्रॉफिट सेंटर क्रिएट करू शकतो. सो इन दॅट केस मी असं म्हणेन की प्रॉफिट सेंटर इज ऑल्सो वन ऑर्गनायझेशनल युनिट. सो company is organizational unit, company code is another object organizational unit, business area is third organizational unit, profit center is fourth another organizational unit. आणि काल एका ठिकाणी मी तुमच्याशी असं पण डिस्कस केलं होतं, रिक्वायरमेंट्स नुसार सेगमेंट अकाउंटिंग, this can be the fifth organizational unit. त्यानंतर एक हळूच तिकडे डोकावलं होतं काल, फंक्शनल एरिया, जे कॉस्टिंगशी रिलेटेड असतं. कॉस्टिंग मध्ये जे कोपा मॉडेल म्हणून आहे, कोपा इज नथिंग बट प्रॉफिटेबिलिटी अनालिसिस, त्याच्याशी रिलेटेड आहे. तर ते फंक्शनल अनालिसिस किंवा फंक्शनल एरिया हे कॉस्टिंग मध्ये जे खूप कठीण मॉडेल आहे, सब मॉडेल आहे, प्रोडक्ट कॉस्टिंग आणि यू कॅन से कोपा, त्याचा तो भाग आहे. ऑलराईट. म्हणजे जरी इकडे आपल्याला टोटल समज एक 8 ऑर्गनायझेशनल युनिट दिसली आपल्याला, 8 समोर, तर त्या 8 पैकी काही ऑर्गनायझेशनल युनिट हे एफ आय मध्ये असतील आणि काही कॉस्ट मध्ये असतील. ओके, सो त्याचा आता एक एक फक्त आपण एकदा झलक मारूया त्याच्यावरती. राईट, फॉर अ मिनिट आय जस्ट गो टू ऑन दिस.
ओके. स्पेस. ओके. येस येस. इथपासून. ऑलराईट. आपण न कंटाळता याच्यातले काही इम्पॉर्टंट कंटेंट्स वाचूया, म्हणजे तुम्हाला खात्री पटेल की मी असं म्हणतोय की ऑर्गनायझेशन युनिट्समध्ये कंपनी, कंपनी कोड आणि बिझनेस एरिया यांचा तर समावेश होतोच. पण त्या व्यतिरिक्त डिपेंडिंग अपॉन द रिक्वायरमेंट, प्रॉफिट सेंटर, सेक्शन किंवा सेक्शनल अकाउंटिंग, सेगमेंट रिपोर्टिंग म्हणजे सेगमेंट रिपोर्टिंग, फंक्शनल एरिया इत्यादी इत्यादी, हे आयदर मॅनेजमेंट रिक्वायरमेंट म्हणून किंवा काहीतरी लिगल कंप्लायन्स म्हणून, या दोघांपैकी एक काहीतरी आपल्यावरती आहे, बंधन आहे, म्हणून आपल्याला ते ऑर्गनायझेशनल युनिट म्हणून डिफाईन करावं लागतं. उदाहरणार्थ प्रॉफिट सेंटर. प्रॉफिट सेंटर आपल्याला मॅनेजमेंटने सांगितलं की आम्ही जे 5 प्रकारचे व्हेकल्स विकतो, त्या व्हेकलचं प्रॉफिट पण आम्हाला पाहिजे. प्रत्येक व्हेकलचं प्रॉफिट किती आहे. ओके. आपली कंपनी जर सेगमेंट रिपोर्टिंग साठी पात्र असेल तर सेगमेंट रिपोर्टिंग हे लिगली कंपल्सरी असल्यामुळे, आपल्याला सेगमेंट रिपोर्टिंग म्हणून एक फंक्शनल युनिट आपल्याला ओपन करावं लागेल. जर कधी तुम्ही कदाचित टाइम्स ऑफ इंडिया किंवा इकॉनॉमिक टाइम्स चुकून जरी तुम्ही ओपन केला, चुकून म्हणजे मला माहिती आहे की तुम्ही काय बघत नसाल तो, पण चुकून जर कधी ओपन केला फ्युचरमध्ये किंवा उद्या मुद्दामून आणा आणि बघा, तर त्याच्यामध्ये काही मधल्या पानांमध्ये कंपन्यांचे अनऑडिटेड फायनान्शियल स्टेटमेंट असतात. अनऑडिटेड. आणि त्या फायनान्शियल स्टेटमेंट बरोबर सेगमेंट रिपोर्टिंग असा एक सेक्शन असतो. सेगमेंट रिपोर्टिंग म्हणजे तुमचं जर केमिकल हा एक सेगमेंट असेल तर त्या तुमच्या केमिकलचं तुमचं रेव्हेन्यू किती आहे, एक्सपेन्सेस किती आहे, नेट प्रॉफिट किती आहे, टॅक्स किती आहे. त्यानंतर तुमचं दुसरं सेगमेंट समज उदाहरणार्थ ॲल्युमिनियम इंडस्ट्री असेल, मेटल इंडस्ट्री असेल, तर त्या मेटल इंडस्ट्रीमधून ह्या सेगमेंटमधून तुमचं रेव्हेन्यू किती आहे, एक्सपेन्सेस किती आहे, हे तुम्हाला त्याच्यातून असर्टन करावं लागेल अँड सो ऑन. सो दॅट्स वाय दिस पॅरासेस की कंपनी कोड व्यतिरिक्त असे पण काही ऑर्गनायझेशनल युनिट्स आहेत की जे फायनान्शियल अकाउंटिंग मध्ये महत्वाचे मानले जातात. ओके. पण कंपनी कोड हा जो असतो ना, हा कंपल्सरी असतो. मात्र हे बाकीचे जे ऑर्गनायझेशनल युनिट्स असतात ते ऑप्शनल असू शकतात. मग बाकीचे ऑर्गनायझेशनल युनिट आपण SAP मध्ये ऍक्टिव्हेट करायचे का नाही, हे एकतर लिगल रिक्वायरमेंट ठरवणार किंवा आपली इंटरनल अकाउंटिंग रिक्वायरमेंट म्हणजेच मॅनेजमेंट रिक्वायरमेंट, आयदर लिगल रिक्वायरमेंट ठरवणार किंवा मॅनेजमेंट ठरवणार. म्हणजे मग हा डिसिजन जो असतो, अंतिम निर्णय जो असतो, त्यामध्ये कुठले प्रश्न येतात, तर अशा कुठल्या कंपनीज आहेत की ज्यांना सेगमेंट रिपोर्टिंगची गरज आहे. बरोबर. त्यानंतर असे कुठले फील्ड्स आहेत, असे कुठल्या रिस्पॉन्सिबिलिटी एरिया आहेत की ज्यांना सेपरेट प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आपल्याला क्रिएट करावे लागतील. म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही म्हणा की बिझनेस एरिया,
प्रॉफिट सेंटर्स, असे कुठले एरियाज आहेत की ज्याच्यासाठी आपल्याला सेपरेट फायनान्शियल प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बनवावं लागेल. आणि त्यानुसार म्हणजे आयदर लिगल रिक्वायरमेंट नुसार किंवा मॅनेजमेंट रिक्वायरमेंट नुसार मग आपण काही इतर ऍडिशनल ऑर्गनायझेशन युनिट्स आपण एसएपी मध्ये कॉन्फिगर करू शकतो. उदाहरणार्थ प्रॉफिट सेंटर्स, बिझनेस एरियाज, सेगमेंट्स, ही काही उदाहरणं आहेत. आणि ही जी आपली चॉईस आहे किंवा निवड आहे ती आपल्या रिक्वायरमेंटवर अवलंबून आहे. ओके. सो त्यामुळे ती रिक्वायरमेंट जशी असेल त्याप्रमाणे आपण ॲज अ कॉन्फिगरेटर आपल्या क्लायंटला आपण मदत करायची असते. आपलं क्लायंट म्हणजे कंपनी ज्यांनी आपल्याला नियुक्त केले त्यांनी. ऑल राईट. सो कमिंग टू नेक्स्ट, फॉर अ मिनिट यू कॅन सी हिअर, जस्ट फॉर अ मिनिट, एक मिनिट थांबा जरा. सो मग हे जे इम्पॉर्टंट ऑर्गनायझेशनल युनिट्स आहेत त्यामध्ये प्रॉफिट सेंटरचा समावेश होऊ शकतो. सांगितलं मी केव्हा होतं. मॅनेजमेंट रिक्वायरमेंट असेल तर सेगमेंटचा समावेश होतो. लिगल रिक्वायरमेंट असेल तर, आपल्यावरती लिगल रिक्वायरमेंट असेल तर, लिगल रिक्वायरमेंट म्हणजे अकाउंटिंग स्टँडर्ड्स किंवा युनायटेड स्टेट्सचे जनरली एक्सेप्टेड अकाउंटिंग प्रॅक्टिसेस किंवा इंटरनॅशनल फायनान्शियल रिपोर्टिंग, म्हणजे त्याला IFRS असं म्हणतात, इंटरनॅशनल फायनान्शियल रिपोर्टिंग. ओके. यांच्या गरजेनुसार जर आपली कंपनी सेगमेंट रिपोर्टिंगसाठी आपली कंपनी जर बांधील असेल, आपल्या कंपनीला सेगमेंट रिपोर्टिंग ह्या कायद्यानुसार, हे कायदे नाही आहेत पण हे ऍक्च्युली अकाउंटिंग स्टँडर्ड्स आहेत, त्या अकाउंटिंग स्टँडर्ड नुसार आपली कंपनी सेगमेंट रिपोर्टिंग करण्यासाठी जर बांधील असेल तर आपल्याला एसएपी मध्ये एक अजून ऍडिशनल ऑर्गनायझेशनल युनिट आपल्याला काय करावं लागेल, कॉन्फिगर करावं लागेल. कंपनीबद्दल तर आपण बोलून झालेले आहे. आपल्या कंपनीमध्ये कंपनी कोड एकापेक्षा जास्त असू शकतील, दॅट वी ऑलरेडी डिस्कस्ड. मग 2-3 कंपनी, 4 कंपनी कोड असतील, टाटा मोटर्स, टाटा पॉवर, टाटा इन्शुरन्स, टाटा हॉटेल्स. तर मॅनेजमेंटची नॅचरली रिक्वायरमेंट अशी असू शकते की प्रत्येक कंपनी कोडचा प्रॉफिट आम्हाला तर बघायचाच आहे पण एकत्रितपणे पण आम्हाला बघायचं आहे. मग एकत्रितपणे बघायचं असेल तर मग आपल्याला कंपनी फॉर्म करावी लागेल. ओके. आपल्या पहिल्या 2 व्हिडिओमध्ये हे वारंवार आपण स्टडी केलेलं आहे. ऑल राईट. त्यामध्ये त्याच ऑर्गनायझेशनल युनिटमध्ये फंक्शनल एरिया, हे फंक्शनल एरिया जे आहे ही मॅनेजमेंट रिक्वायरमेंट नुसार असते. आणि हे मी तुम्हाला सांगितलं की कॉस्टिंग मधलं कोपा मॉडेल म्हणून आहे, ज्याला प्रॉफिटॅबिलिटी अनालिसिस असं म्हणतात. कंट्रोलिंग प्रॉफिट, कोपा म्हणजे CO स्टँड फॉर कंट्रोलिंग आणि PA स्टँड फॉर प्रॉफिटॅबिलिटी अनालिसिस, म्हणजे कंट्रोलिंग मध्ये असलेलं प्रॉफिटॅबिलिटी अनालिसिस हे मॉड्यूल. त्यानुसार जर आपल्याला फंक्शनल एरियाज डिफाईन करायचे असतील तर आपण फंक्शनल एरियाचा एक ऍडिशनल ऑर्गनायझेशनल युनिट म्हणून समावेश करू. आणि बिझनेस एरिया बद्दल आपण खूप बोलून झालंय. बिझनेस एरिया हे आपल्या नॉर्मली इंटरनल पर्पजसाठी असतात. ओके. आणि बिझनेस एरिया म्हणजे ब्रँचेस. ओके. सो व्हॉट इज बिझनेस एरिया हे याच्यामध्ये आलेलं आहे, हे तुम्ही बघून घेऊ शकता आता. सो बिझनेस एरिया इज आयदर बेस्ड ऑन द एरिया ऑफ ऍक्टिव्हिटी और लाईन ऑफ ऍक्टिव्हिटी. एरिया ऑफ ऍक्टिव्हिटी म्हणजे जॉग्राफिकल लोकेशन आणि लाईन ऑफ ऍक्टिव्हिटी म्हणजे तुम्हाला आता महेंद्रचं जे उदाहरण दिलं, महेंद्रची महेंद्र ट्रॅक्टर्स वगैरे ते त्याप्रमाणे.
ओके. आता जर समज एक हे उदाहरण आहे, जर बिझनेस एरिया आपण जॉग्राफिकल लोकेशन नुसार करायचं ठरवलं, एरिया ऑफ ऍक्टिव्हिटी, तर आपल्या एक वॉशिंग्टनमध्ये एक ब्रांच आहे, न्यूयॉर्कमध्ये आहे, कॅलिफोर्निया आहे. या तीन आपल्या ब्रांचेस आहेत. मग मॅनेजमेंटची रिक्वायरमेंट असेल की बिझनेस एरिया आम्हाला बनवायचे आहेत, म्हणजे तुम्ही बनवा आमच्यासाठी. तर मग या बिझनेस एरिया म्हणजे दुसरं काहीच नाही, इट इज अ ब्रांचेस. तो ब्रांच कॅन बी क्रिएटेड ॲज अ बिझनेस एरिया. पण मॅनेजमेंट सांगितलं की पण ठीक आहे, ते तर आहेच, पण लाईन ऑफ ऍक्टिव्हिटीनुसार आमच्या टेक्सटाईल मॅन्युफॅक्चरिंग पण आमचं आहे, पेपर मॅन्युफॅक्चरिंग पण आहे, केमिकल मॅन्युफॅक्चरिंग पण आहे. तर त्यानुसार पण तुम्ही बनवा. तर मग आपल्याला प्रॉफिट सेंटर बनवावं लागेल. म्हणजे थोडक्यात ही कंपनी एकच आहे आणि या कंपनीमध्ये ते टेक्सटाईल सॉरी टेक्सटाईल मॅन्युफॅक्चरिंग ऍक्टिव्हिटी पण करतायत, पेपर मॅन्युफॅक्चरिंग ऍक्टिव्हिटी पण करतायत, केमिकल मॅन्युफॅक्चरिंग ऍक्टिव्हिटी पण. नॉर्मली नॉर्मली असं होत नाही. पण अगदीच एखादी हिंदुस्तान लिव्हर सारखी जायंट कंपनी असेल, जायंट, तर ते काय काय करतील याचा भरोसा नाही. त्याचं काय काय करतील याचा काहीच भरोसा नसतो. कारण त्यांच्याकडे अमाप कॅपिटल असतं आणि त्यांची जी हिस्ट्री असते ती अशी 50 10 वर्ष 10 20 वर्षाची नसते, ती गेल्या 80 90 वर्षाची हिस्ट्री असते. त्यामुळे आजपर्यंत ते इतके मोठे झालेले आहेत की त्यांच्यासाठी टेक्सटाईल इंडस्ट्री, पेपर इंडस्ट्री, केमिकल मॅन्युफॅक्चरिंग, ह्या सगळ्या ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत त्या त्यांच्यासाठी खूप साध्या आणि सोप्या आहेत, कॅपिटल असल्यामुळे आणि इतक्या वर्षाचा बिझनेस एक्सपिरियन्स असल्यामुळे. ओके. मग त्यानंतर हे तुम्ही गो थ्रू करायचं आता, की बिझनेस एरिया तुम्हाला काल मी जे कॉन्फिगर करून दाखवलं त्याचा हा पाथ आहे. ओके. प्रत्येक स्टेप जी आहे ती प्रत्येक स्टेप तिथे आपण रेकॉर्ड केलेली आहे. त्यामुळे जेव्हा तुम्ही व्हिडिओ बघणार त्या व्हिडिओ सोबतच तुम्ही या नोट्स पण बघायच्या आणि थोडक्यात तुमच्या नोट्स पण बनवायच्या. एक अगदी शॉर्ट लेटर्स मध्ये बनवायच्या की ओके, SPRO मध्ये जायचं, मग IMG पाथ आहे, मग एंटरप्राइज स्ट्रक्चरला जायचं, डेफिनेशन. असं करत करत सगळं काही लिहायची गरज नाहीये. अगदी थोड्यात थोडक्यात आपण जरी लिहिलं जे आपल्याला कळतंय ते, त्याप्रमाणे आपण आपल्या नोट्स ठेवायच्या. मात्र वाचण्यासाठी म्हणून हे पूर्ण खूप सफिशियंट आहे. सो इथे सर्व बिझनेस एरियाचं एक्सप्लेनेशन आहे. त्यानंतर हे कन्सोलिडेटेड बिझनेस एरियाचं सगळं काम आपण केलं ते आहे. वर्ड टू वर्ड तुम्हाला तसंच सापडणार. त्यानंतर आपण तिसरी ऍक्टिव्हिटी केली, असाइन बिझनेस एरिया टू कन्सोलिडेटेड बिझनेस एरिया. त्याचा पाथ आहे, ट्रान्झॅक्शन कोड आहे. हे सगळं मी तुम्हाला शिकवलेलं आहे. फक्त मला तुम्हाला हे दाखवायचं होतं आज की ही थेरी आहे की तुम्ही गो थ्रू करायची. ओके. आणि ऍज पर दिस दिस आपली ही तुमच्याकडे मी शेअर केलेली आहे ऑलरेडी. लेक्चर नंबर 3 4, त्याला लेक्चर नंबर 3 म्हटलंय, पण ती 3 आणि 4 तुम्ही जसं व्हिडिओ बघाल तेव्हा तुम्हाला लक्षात येईलच. ऑलराईट. चलो, हे इथपर्यंत आत्तापर्यंत आपण जे केलं त्याची ही एक उजळणी होती म्हणा, किंवा त्याचं काही थोडक्यात थेरॉटिकल एक्सप्लेनेशन, कुठे कुठे काय काय आहे, तुम्ही कुठे बघू शकता वगैरे, हे सगळं तुम्हाला मी सांगितलं. ओके. ओके. सो नेक्स्ट हे पण आपण बघितलेलं आहे, क्रेडिट कंट्रोल एरिया इन SAP, पाथ वगैरे हे सगळं बघितलेलं आहे कालच. याचा नेक्स्ट पार्ट जो आहे, असाइनमेंट ऑफ क्रेडिट कंट्रोल एरिया टू कंपनी कोड, हे पण झालंय. असाइनमेंट प्रोसेस झालेली आहे. आणि आत्ता आपण आजचं जे आपलं प्रमुख सेटिंग आहे, जे कॉन्फिगरेशन आहे, ते आपण आता बघणार आहोत, विच इज व्हेरी इम्पॉर्टंट अँड विच इज कॉल्ड एज व्हरायंट प्रिन्सिपल. व्हरायंट. ओके. किंवा काही लोक त्याला व्हेरियंट पण म्हणतात, व्हेरियंट. पण नॉर्मली
एसएपी मध्ये त्याचा उच्चार व्हरायंट करतानाच जास्त लोक आढळतात. एखाद्याला व्हेरियंट म्हणायचं असेल तर तो म्हणू शकतो, पण व्हरायंट हा त्याचा उच्चार आहे एसएपी मध्ये. तर हे व्हरायंट प्रिन्सिपल म्हणजे काय आहे एक्झॅक्टली? व्हरायंट प्रिन्सिपल इज एक्झॅक्टली व्हॉट? अगदी थोडक्यात आणि साधं उदाहरण जर द्यायचं असेल, तुम्ही असं एक अझूम करा की तुम्ही उद्या रोज सकाळी तुम्हाला 6 वाजता उठायचंय. रोज सकाळी 6 वाजता तुम्हाला उठायचंय, बरोबर आहे? तर त्यासाठी अगदी सिंपल तुमच्याकडे एक उपाय काय आहे, की तुम्ही 6चा गजर लावायचा घड्याळाचा. आजकाल घड्याळ नसतं कोणाकडे जास्त, पण मोबाईल मधला गजर लावायचा आणि तो गजर वाजला, तुम्ही तो बंद केला सवयीप्रमाणे आणि झोपून गेलात, असं पण होऊ शकतं. म्हणून तुम्ही काय कराल, परत अजून एक गजर लावाल 6:15चा. असं आपण साधारण असं प्रिन्सिपल आपण वापरतो. म्हणजे आपण काहीतरी सेटिंग करून ठेवतो आपलं, आणि मग त्या सेटिंगनुसार आपलं शेड्यूल सगळं चालतं. ओके. तो व्हरायंट इन एसएपीचा अर्थ असा होतो की हे कॉन्फिगरेशन मध्ये आपण असं काही कॉन्फिगरेशन करतो की जे लाईफ टाईम मध्ये फक्त एकदाच होतं कॉन्फिगरेशन, पण त्याचा वापर, त्याचा उपयोग हा वारंवार होत असतो. सो व्हरायंट इज दॅट प्रिन्सिपल विच इज डिफाईन्ड ओनली वन्स, बट इट इज यूज अगेन अँड अगेन, अगेन अँड अगेन. एकदाच ते आपण डिफाईन करतो, पण त्याचा वापर मात्र आपण सदैव करतो, सदैव. दॅट इज कॉल्ड अ व्हरायंट. ओके. सो नॉर्मली व्हरायंट मध्ये 3 स्टेप्स असतात. व्हरायंट प्रिन्सिपल मध्ये 3 स्टेप्स असतात. एक तर आपण तो पहिल्यांदा वी शुड डिफाईन दॅट व्हरायंट. आपण तो व्हरायंट जो आहे त्याला आपण पहिल्यांदा डिफाईन करायचं. मग त्या व्हरायंटच्या ज्या काही व्हॅल्यूज आहेत त्या व्हॅल्यूज आपण डिफाईन करायच्या, आणि तो व्हरायंट मग आपण आपल्या एसएपी ईआरपी ऑब्जेक्टला जोडून टाकायचं, जोडून त्याची गाठ बांधून टाकायची. सो फर्स्ट यू डिफाईन द व्हरायंट, second you define the values for the variant, and third you assign that variant to SAP ERP objects. अशा सर्वसामान्यपणे असे आपल्याला 3 स्टेप्स याच्यामध्ये आढळतात. डिफाईन व्हरायंट्स, डिफाईन व्हॅल्यूज फॉर व्हरायंट, and third is called as assign the variant to the SAP ERP objects. आता एक सर्वसामान्य तुम्ही जर अर्थ बघितला व्हरायंट, तर व्हरायंटच्या जवळ जाणारा शब्द कुठला? व्हेरिएबल आहे. व्हेरिएबल म्हणजे जो बदलणारा असतो तो, है ना. पण इथे तर मी असं म्हणतोय की हा डिफाईन केल्यानंतर हा नेहमीच तो तसा तसा राहतो, कायम राहतो. कारण हे व्हेरिएबल नाहीये, हे व्हरायंट आहे. व्हरायंट इट इज अ व्हॅल्यू डिफाईन, इट इज सम व्हॅल्यू डिफाईन, इट इज रिलेटेड टू सम व्हॅल्यू. ओके. इट इज रिलेटेड टू सम फंक्शन. फंक्शन म्हणजे कार्य, कार्य असं मला म्हणायचं. फंक्शन म्हणजे हे काहीतरी एक कार्य आपण डिफाईन करतो, कार्य. मग ते डिफाईन करतो, त्याची व्हॅल्यू आपण डिफाईन करतो, आणि मग ते काय करतो, एसएपी ईआरपी ऑब्जेक्टला आपण ते जोडून टाकतो. तर त्यामुळे काय होतं, एसएपी ईआरपी ऑब्जेक्टला जोडून टाकल्यामुळे, म्हणजे कंपनी कोडला वगैरे एसएपी ईआरपी ऑब्जेक्टला जोडून टाकतो, म्हणजे कंपनी कोडला, कंपनी कोडला जोडून टाकल्यामुळे कंपनी कोड या व्हरायंटला ओळखायला लागतो, व्हरायंट कंपनी कोडला ओळखायला लागतो. दे नो इच अदर. व्हरायंट नोज दॅट आय एम मेड फॉर दिस कंपनी कोड, आणि कंपनी कोड नोज दॅट दिस इज द व्हरायंट विच इज ऍप्लिकेबल टू मी. त्यामध्ये आपल्याला प्रामुख्याने 3 स्टडी करायचे. फील्ड स्टेटस व्हरायंट,
पोस्टिंग पिरियड व्हरायंट आणि फिस्कल इयर व्हरायंट. या तिघांचा अर्थ मी थोडक्यात तुम्हाला समजून सांगतो, आणि मग आपण त्याच्यामध्ये डिटेल मध्ये तर आपण जाणार आहोतच. थोडक्यात त्याचा अर्थ असा आहे, फील्ड स्टेटस व्हरायंटचा अर्थ असा आहे की डोळ्यापुढे आणा की आपण वर्ल्ड कपची मॅच बघतोय आणि भारत वर्सेस पाकिस्तान असा आपला सामना आहे याचा, बरोबर आहे. तर त्या सामन्यामध्ये रोहित शर्मा काय करणार? आपला जो विकेट किपर आहे त्या विकेट किपरला सांगणार आज तुझ्याकडून एक पण रन सुटली नाही पाहिजे ऍडिशनल. या बाजूला धाव त्या बाजूला धाव, पण तू आज तुझं काम करायचं म्हणजे करायचंच. त्याच्यानंतर फर्स्ट स्लिपला तो असा प्लेयर लावणार की हु इज अजाईल लाईक अ टायगर. हु इज अजाईल, अजाईल म्हणजे चपळ, टायगर म्हणजे चित्ता, वाघ. म्हणजे वाघाची चपळाई याच्यामध्ये असेल त्याला तो स्लिप मध्ये उभे करेल, फर्स्ट स्लिप मध्ये. सेकंड स्लिप मध्ये पण तसाच करेल. मिडॉनला जो पॉवरफुल आहे त्याला मिडॉनला उभं करेल, अँड सो ऑन. अशी तो आपली 11 प्लेयरची ती टीम आहे ना, तो टीम टीम ती मैदानामध्ये अशी लावणार. त्याची तुलना मी असं म्हणतोय की हे फील्ड आहे, प्रत्येक प्लेयरला आपापल्या जागेवर त्यांनी उभं राहायला सांगितलंय आणि चांगलं काम करायला सांगितलं आज. पण हरले तर शिवाय खायला लागतील 140 लोकांच्या, कोटी लोकांच्या. त्यामुळे आजच्या दिवशी तुम्ही आपलं फील्ड जे आहे त्या फील्डवर तुमचं स्टेटस म्हणजे तुम्ही स्टार प्लेअर म्हणून आज चमकलं पाहिजे. ओके, दॅट मे बी कॉल्ड एज फील्ड स्टेटस व्हरायटी इन क्रिकेट. कोणी कुठे उभं राहायचं आणि आपल्या जागेचा सर्वोत्तम परफॉर्मन्स कसा दाखवायचा, दॅट कॅन बी कॉल्ड एज फील्ड स्टेटस व्हरायटी इन क्रिकेट. आणि एसएपी मध्ये जर आपण फील्ड स्टेटस व्हरायंटचा आता अर्थ जोडायला गेलो, तर एसएपी मध्ये आपण एंट्रीज किंवा ट्रान्झॅक्शन जे एंटर करतो ते डॉक्युमेंटच्या द्वारे करतो. ओके, मग त्या डॉक्युमेंटवर जो कुठला डॉक्युमेंट टाईप असतो त्या डॉक्युमेंटवर 1760 फील्ड असतील. 1760. 1760 हा मराठीमध्ये आपण कधी वापरतो की म्हणजे आपण म्हणतो ना ज्याला की चिक्कार, खूप खूप असं म्हणतो ना. 1760 त्याच्यामध्ये फील्ड असतील. पण त्या 1760 पैकी 1200 असे असतील की त्यांचा उपयोग आपल्याला त्या ज्या फंक्शनसाठी ते डॉक्युमेंट आहे, हे 1760 वगैरे मी खूप जास्त अतिशयोक्ती केली पण एक समजण्यासाठी म्हणून, त्या 1760 पैकी 1200 फील्ड असे असतील की ते 1200 फील्ड आपल्याला या डॉक्युमेंट टाईपसाठी नकोय, ते येणार नाहीत कधीच. कारण 1760 फील्ड जे असतात ना, ते त्याच्यातले काही फील्ड परचेस फंक्शनसाठी असतात, काही फील्ड असतात ते सेल्स साठी असतात, काही HR साठी असतात, काही फायनान्स साठी असतात, काही आपल्या क्वालिटी मॅनेजमेंट साठी असतात, काही प्लांट मेंटेनन्स साठी असतात, काही आपला एसएपीचा रेकॉर्ड किंवा डेटा प्रोसेसिंग त्याचं डेटा स्टोरेज होण्यासाठी काही रेकॉर्ड असतात, काही ऑडिट पर्पज साठी काही फील्ड असतात, ऑडिट पर्पज साठी. वेगवेगळ्या कारणांसाठी वेगवेगळी फील्ड त्याच्यामध्ये असू शकतात. त्यामुळे म्हणून मी असं गमतीने म्हणालो की 1760 फील्ड आहेत. मग आपण जर त्या 1760 फील्डवर जर आपण कंट्रोल ठेवला नाही, तर ज्या वेळेला डॉक्युमेंट मी एंटर करीन त्यावेळेला ती असं होईल की त्या 1760 पैकी मी फक्त नेमकी काही तुरळक 10-12 फील्ड मी तिथे फिलअप करतोय व्हॅल्यू, आणि बाकीचे जे फील्ड आहेत ते मी नुसतं असं एस्केप करतोय, एस्केप करतोय, एस्केप करतोय, एस्केप करतोय. व्हॉट्स अ पॉइंट इन दिस?
असं करण्यामध्ये काहीच पॉईंट नाहीये. असंख्य फील्ड आहेत, पण असंख्य फील्ड पैकी फक्त 10 फील्डमध्येच मी काम करतोय. प्रत्येक ते त्या प्रकारचं डॉक्युमेंट एंटर करताना मी हे वारंवार बोलतोय. परचेसचं डॉक्युमेंट असेल तर परचेसचं डॉक्युमेंट एंटर करताना, सेल्सचं डॉक्युमेंट असेल तर सेल्सचं डॉक्युमेंट एंटर करताना, बँकेचं असेल तर बँकेचं डॉक्युमेंट एंटर करताना. त्यामुळे मला या फील्ड्समध्ये, एवढी सगळी जे फील्ड्स आहेत त्याच्यातली जी मला ह्या पर्टिक्युलर डॉक्युमेंटसाठी काही फील्ड्स नको आहेत ना, त्यांना मला कायमचं अदृश्य करून टाकायला लागेल. त्यांना मला काय करावं लागेल? कायमचं अदृश्य करून टाकायला लागेल. म्हणजे मला त्यांना सप्रेस करावं लागेल. सप्रेस. मला त्यांना सप्रेस करावं लागेल. सप्रेस याचा अर्थ असा आहे की आपल्याला दिसेल ते तिकडे फील्ड आहे, पण ते ग्रेड आउट असेल. ग्रेड आउट. तुम्हाला याचा अर्थ परफेक्ट माहिती आहे, ग्रेड आउट. कारण आपण जेव्हा एसएपी सिस्टीम ओपन केली तेव्हाच मी दाखवलं तुम्हाला की वरती तो बार होता, त्या बार वरती काही फील्ड होती ती ऑपरेशनल होती, ऍक्टिव्हेट होती, ऍक्टिव्हेटेड होती, आणि काही होती ती ग्रेड आउट होती. पण त्याला आपण कितीही जरी रोखलं टोकलं तरी पण तो काही अलाय होणार नाहीये त्या ठिकाणी. कारण त्याचा अर्थ असा असतो की त्या स्क्रीनसाठी ते फील्ड नको आहे म्हणून. ते सिस्टीमला पक्क माहिती आहे, त्यामुळे सिस्टीम त्याला ग्रेड आउट केलेलं आहे. ओके. काही फील्ड आपल्याला ग्रेड आउट करावे लागतील, काही फील्ड आपल्याला ऑप्शनल ठेवावे लागतील, काही फील्ड आपल्याला कंपल्सरी ठेवावे लागतील. त्या डॉक्युमेंट टाईपसाठी एखादं इन्फॉर्मेशन अशी असेल की ती आपल्याला पाहिजेच, मस्ट, तर मग त्याला आपल्याला कंपल्सरी करावं लागेल. काही इन्फॉर्मेशन अशी आहे की जी आपल्याला, ठीक आहे, तशी परिस्थिती उद्भवली तर ते आपल्याला लागेल, तर त्याला आपल्याला ऑप्शनल करावं लागेल. आणि काही फील्ड अशी असतील की ते आपल्याला कधी या जन्मात लागणार नाही, त्या त्या पर्टिक्युलर डॉक्युमेंटसाठी. दुसऱ्या डॉक्युमेंट टाईपसाठी लागू शकतं, पण या डॉक्युमेंट टाईपसाठी लागणार नाही. मग त्याला आपण काय करून ठेवायचं? सप्रेस करायचं. ओके. अशी ऍक्टिव्हिटी आपण एकदाच करतो, आणि एकदा केल्यानंतर मग त्याचा वारंवार आपण वापर करतो. म्हणून त्याला फील्ड स्टेटस वरायंट असं म्हणतात. वरायंट इज अ फंक्शन विच इज डिफाईन्ड ओनली वन्स, बट इट इज यूज अगेन अँड अगेन. वरायंट ही एक अशी व्हॅल्यू असते, एक असं फंक्शन असतं की जे आपण एकदाच डिफाईन करतो, पण त्याचा वापर मात्र वारंवार करतो. दुसरं आहे पोस्टिंग पिरियड वरायंट. पोस्टिंग पिरियड वरायंट. आता हा पोस्टिंग पिरियड वरायंट काय ते आपण लक्षात घेऊया. आत्ता आपला महिना चालू आहे फेब्रुवारी, बरोबर आहे? म्हणजे फेब्रुवारी म्हणजे आपण एक सामान कॅलेंडर इयर्सच्या दृष्टीने आपण फेब्रुवारी म्हणजे सेकंड सेकंड पिरियड असं म्हणतो. जानेवारी पहिला महिना, फेब्रुवारी दुसरा महिना, म्हणून त्याला आपण सेकंड पिरियड असं म्हणूया. बरोबर? मग हा जो सेकंड पिरियड आत्ता आपण आपल्या सिस्टीम मध्ये आपल्याला तो ओपन ठेवायचा आहेच. कशासाठी? ट्रान्झॅक्शन एंटर करण्यासाठी. पण त्याच्यासोबत फर्स्ट पिरियड जो आहे, फर्स्ट पिरियड, तो फर्स्ट पिरियड जो आहे तो आपल्याला ट्रान्झॅक्शन साठी ओपन ठेवायचा आहे का? तर 90% उत्तर असं असेल की नाही, तो नाही ठेवायचा. जानेवारी महिना आता आपण ओपन नाही ठेवायचा. कारण जानेवारी महिन्याचा आपण आता ओपन ठेवला तर असे काही युजर्स असतील, आळशी लोक, ते काय करतील? आपलं जानेवारीचं पेंडिंग काम असेल ते फेब्रुवारीत करतील, दांड्या वगैरे मारतील ऑफिसला, कामं तुंबून ठेवतील, आणि जानेवारीच्या ज्या एंट्रीज असतील ते फेब्रुवारीमध्ये पास करतील. किंवा उदाहरणार्थ तुम्ही आज आज हा महिना मे असं समजा, मे, आणि आपण जर या व्हरायंटवर काम केलं नाही, आणि जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल हे 4 महिने पण आपण ओपन ठेवले सिस्टीम मध्ये, तर आओ जाओ घर तुम्हाला असं होईल. एक जण म्हणेल की ठीक आहे, माझं एक जानेवारीचं इनवाइस राहिलं होतं, आता पोस्टिंग पिरियड ओपन आहेत, मी आता एंटर करून घेतो. मग त्या ERP सिस्टीमचा वापर
ज्या उद्देशाने आपल्याला करायचा असतो तो उद्देश सफल होत नाही. या ERP सिस्टीमचा उद्देश असा पण एक असतो की जर तुम्हाला, आपण फेब्रुवारी महिन्यात मग असतं त्या उदाहरणावर येतो, फेब्रुवारी महिन्यामध्ये जर तुम्हाला जानेवारी महिन्याचं ट्रान्झॅक्शन एंटर करायचं असेल तर सिस्टीम तुम्हाला ते अलाउ करेल, पण त्याची अथॉरिटी फक्त फ्यू सिलेक्ट लोकांकडे असेल, प्रत्येक युजरकडे नसेल, फ्यू सिलेक्ट लोकांकडे असेल. मग त्याला काही कारणं असू शकतील की ते जे इन्व्हॉइस मागच्या महिन्याचं आहे ते आपल्याला मिळतच नव्हतं, त्या वेंडरला फोन करून 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 आपण दमलो, त्या वेंडरला आपण रिक्वेस्ट ईमेल पाठवले, पण काहीतरी कारणास्तव त्या वेंडरकडे काही गडबड होती, त्याच्या घरी कोणीतरी आजारी होतं, हॉस्पिटलायझेशनसाठी तो त्यामध्ये बिझी बिझी होता, आणि ज्यावेळेला तो हे सगळं आपल्याला सांगतो की माझ्याकडे अशी परिस्थिती होती घरी, त्यामुळे मी तुम्हाला इन्व्हॉइस पाठवू शकलो नाही, तर आपण त्याच्याशी काहीच आर्ग्युमेंट करणार नाही ना अशा केसमध्ये. कारण आपल्याला माहिती आहे प्रत्येक महिन्याचं बिल तो प्रत्येक महिन्यातच पाठवतोय. असं एखादं कधी झालं ट्रान्झॅक्शन, तर मग आपण काय करायचं, ते आपण मागच्या महिन्याचं बिल आत्ता एंटर करायचं. ही अथॉरिटी काही लोकांकडे असते. त्यामुळे आपले पोस्टिंग पिरियड फक्त आज जर फेब्रुवारी चालू असेल तर फेब्रुवारी ओपन असेल, फेब्रुवारीमध्ये मार्च कधीच ओपन नसेल, है ना. मार्च म्हणजे फ्युचर मधला आहे तो. हा, फेब्रुवारीमध्ये जानेवारी ओपन असू शकेल, पण त्याची अथॉरिटी फक्त एक दोन लोकांकडेच असेल, 100 लोकांपैकी. आपले जे 100 युजर्स आहेत ना त्याच्यापैकी फक्त एक दोन लोकांकडेच ती अथॉरिटी असेल. सो दॅट डिपेंडिंग अपॉन द सर्कमस्टन्सेस, त्याची कारणं काय असतील त्याप्रमाणे आपण त्याची एंट्री, आपल्या ट्रान्झॅक्शन एंट्री आपण आपल्या फेब्रुवारी महिन्यामध्ये करू. ओके. असं केल्याने काय होतं की युजरला माहिती असतं माझं जानेवारीचं काम मला जानेवारीतच केलं पाहिजे, फेब्रुवारीचं काम मला फेब्रुवारीतच केलं पाहिजे. आणि जर जानेवारीचं काम त्याचं त्याचं जानेवारीत होत नसेल, तो लगेच सिनियरला रिपोर्ट करणार की सर मला इन्व्हॉइसच मिळालं नाही, मी काय करणार. मग सिनियर त्याचा फॉलोअप घेणार, आणि प्रत्येक ऑर्गनायझेशन मध्ये त्या त्या ट्रान्झॅक्शनशी रिलेटेड जे जे लोक असतील, परचेसचे लोक असतील, आपले कोणी जे असतील, त्या सगळ्यांना आपण ईमेल पाठवणार, इन्व्हॉइसेस पाहिजेत आम्हाला, बाकी काय माहिती नाही आम्हाला, 2 दिवसात इन्व्हॉइसेस आलेच पाहिजेत. हा जो एक खडबडाट होतो ना, सगळे खडबडून जागे होतात. त्यासाठी आपल्याला पोस्टिंग पिरियड व्हरायंट डिफाईन करावं लागतात. म्हणजे आपण ते डिफाईन करतो एकदाच, पण त्याचा वापर मात्र आपण वारंवार करतो. ती व्हॅल्यू अशी असते की ती एकदा डिफाईन केली तर त्याचा वापर आपल्याला वारंवार करता येतो. आणि प्रत्येक महिन्यामध्ये, आता आज फेब्रुवारी आहे, फेब्रुवारीमध्ये मी काय करणार, ते जे रेडिओ बटन आहे किंवा मी दुसरा महिना सिलेक्ट करणार. मार्च मध्ये गेल्यानंतर मी काय करणार, 100 युजर पैकी 98 युजरचा फेब्रुवारी महिना बंद करून टाकणार मी, आणि फक्त दोन जे माझे अगदी आपल्या कंपनीचे जे स्टार प्लेयर आहेत, युजर आहेत, त्यांचेच फक्त 2 जणांचे मी ते युजर आयडी चालू ठेवणार, ट्रान्झॅक्ट त्यांना अथॉरिटी चालू ठेवणार. दॅट इज कॉल्ड एज पोस्टिंग पिरियड व्हरायंट. आणि थर्ड जो आहे तो फिस्कल इयर व्हरायंट आहे. फिस्कल इयर व्हरायंटचा सिंपल अर्थ असा आहे की आपलं अकाउंटिंग इयर कोणतं आहे, आपलं अकाउंटिंग इयर कोणतं आहे, दॅट इज फिस्कल इयर व्हरायंट. तर आपलं अकाउंटिंग इयर कुठलं आहे, एप्रिल टू मार्च. आपलं अकाउंटिंग इयर एप्रिल टू मार्च आहे, म्हणजे ही फिक्स व्हॅल्यू आहे. मग ती मला डिफाईन केली पाहिजे पहिल्यांदा सिस्टीम मध्ये. सिस्टीमला कसं कळणार आपलं अकाउंटिंग इयर एप्रिल टू मार्च आहे. सिस्टीम वर्क्स फॉर अस, सिस्टीम वर्क्स फॉर अस. सिस्टीम डझंट हॅव इट्स ओन मेमरी. सिस्टीमला स्वतःची बुद्धिमत्ता नसते. सिस्टीम मध्ये जे फंक्शन्स असतात ना, फंक्शन्स, सिस्टीम जशी चालते ती मानवाने विकसित केलेली प्रणाली असते. ती मानवाने विकसित केलेली प्रणाली असते. तुम्ही आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि चॅट जीपीटी
मला माहिती नाही तुम्हाला किती याच्याबद्दल जागरूकता आहे का, ऐकलंय का आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि चॅट जीपीटी? ऐकलंय का? ओके. सो हे तिन्ही टर्म आपण डिफाईन केल्या, किंवा रादर त्याच्यावर आपण चर्चा केली. अजून त्याचं कॉन्फिगरेशन आपल्याला करायचंय. त्याच्यात तर पहिलं कॉन्फिगरेशन आपण करणार आहोत फिजिकल इयर व्हरायंट. फिजिकल इयर व्हरायंट म्हणजे आपलं अकाउंटिंग इयर कोणतं, ते सिस्टीमला आपल्याला सांगायला लागेल. ओके. सो हे सगळं तुम्हाला जे फिजिकल इयर व्हरायंट बद्दल मी सांगितलं आता, तो फिजिकल इयर व्हरायंट इन एसएपी इज अ टाइम पिरियड used to create financial statements within an organization. म्हणजे इट इज अवर अकाउंटिंग इयर, 12 महिन्याचं. इट रिप्रेझेंट्स अकाउंटिंग पिरियड टिपिकली स्पॅन्स ओव्हर 12 मंथ्स. ओके. पण एखाद्या कंपनीचं किंवा एखाद्या देशामध्ये, आपल्या देशामध्ये एप्रिल टू मार्च हे अकाउंटिंग इयर आहे, पण अमेरिकेमध्ये जानेवारी टू डिसेंबर आहे. ओके. इंग्लंडमध्ये जानेवारी, त्यांच्याकडे जानेवारी टू डिसेंबर असू शकेल. त्यामुळे हावेवर इट इज इम्पॉर्टंट टू नोट दॅट फिजिकल इयर इन एसएपी मे ऑर मे नॉट बी रिस्पॉन्ड टू कॉरस्पॉन्ड टू कॅलेंडर इयर. ठीक आहे, म्हणजे ते कॅलेंडर इयर असेलच असं काही नाही आहे. कॅलेंडर इयर असेल तर जानेवारी टू डिसेंबर, आणि नॉन कॅलेंडर इयर असेल तर मग ते आपलं जसं आहे तसं आपलं आहे, ते एप्रिल टू मार्च. तर नॉर्मली एप्रिल टू मार्च जे आहे ना, त्याला सिस्टीम मध्ये V1, V2, V3 अशा इंडिकेटरनी डिफाईन केलेलं असतं. V1, V2 आणि V3 हे जे दोन डिजिट आहेत किंवा दोन कॅरेक्टर्स आहेत, ते नॉर्मली नॉन कॅलेंडर इयरसाठी, म्हणजे एप्रिल टू मार्च वगैरे, त्याच्यासाठी ते वापरले जातात. आणि जर डिसेंबर म्हणजे कॅलेंडर इयर जर आपलं फिजिकल इयर असेल, तर ते K1, K2, K3, K4 असं आपल्याला सिस्टीम मध्ये व्हॅल्यूज आढळून येतात. समजलं? कॅलेंडर इयर असेल तर सिस्टीम त्याला फिजिकल इयर व्हेरियंट म्हणून या शब्दांनी त्याला सुचवते, कॅरेक्टर्सनी. आपण K4 लक्षात घेऊया, एकच घेऊ पाहिजे तर K4. मग जर एखाद्याचं सेटिंग अमेरिकेत होत असेल, तर तो काय म्हणणार, माझा कॅलेंडर इयर आहे, मग फिजिकल इयर व्हरायंट मला K4 घ्यावा लागेल. K4 म्हणजे काय? कॅलेंडर इयर. आपल्या देशात जर आपल्याला करायचं असेल तर आपण त्याला V3 करणार. V1, V2 हे दुसरे पर्याय आहेत, पण आपण V3 म्हणूया. ऑल राईट. आता याच्यामध्ये एक गोष्ट थोडी आपण जरा विस्तृत चर्चा करूया, की आपलं 1 इयर इज इक्वल टू 12 मंथ्स आहे. 1 वर्ष म्हणजे 12 महिने, बरोबर. पण पण जर आपण एप्रिल पासून मार्च पर्यंत आपली ट्रान्झॅक्शन एंटर केली, बरोबर आहे, तर लगेच पुढच्या एप्रिलला नेक्स्ट अकाउंटिंग इयर सुरू झालं आपलं. समजतंय का मी काय म्हणतो ते? आपण एप्रिल टू मार्च आपली हे पहिलं वर्ष आहे आपलं. सो एप्रिल महिन्यामध्ये आपण ट्रान्झॅक्शन एंटर केली, मे मध्ये केली, तसं करत करत आपण मार्च पर्यंत आपली ट्रान्झॅक्शन एंटर केली. मग 31 मार्चला आपलं ते इयर संपणार ना, आणि 1 एप्रिलला आपलं नवं वर्ष उजाडणार. पण मग 31 मार्चला जे आपलं मागचं वर्ष संपलं, त्याचे आपले सर्व ट्रान्झॅक्शन 31 मार्च पर्यंत एंटर होऊन आपलं काम संपेल का, सांगा आम्हाला प्लीज. नाही संपणार. नाही संपणार, नाही संपणार, शक्यच नाही.
रजनीकांत जरी आपला अकाउंटंट असेल तरी त्याला पण शक्य नाही ते. 31 मार्च पर्यंतचे अकाउंटिंग रिझल्ट त्याच्यामध्ये येऊच शकत नाहीत. कारण आपलं आपले गुड्स कुठेतरी ह्याच्यामध्ये असतात, ट्रान्झिटमध्ये असतात. त्याची इन्व्हॉइसेस आलेले नसतात. काही डेबिट नोट, क्रेडिट नोट सेटलमेंट करायचे असतात. आपलं बँक रिकन्सिलेशन आपल्याला बनवायचं असतं. बँकेची स्टेटमेंट यायची असते. इंटरेस्टची समरी आपल्याला यायची असते. वेंडर, क्रेडिटर्स, डेटर्स यांच्याबरोबर आपलं रिकन्सिलेशन व्हायचं असतं. पूर्ण वर्षाचं आपल्याला सगळे अकाउंट, एक एक अकाउंट आपले जे असतात ते बारीकपणे आपल्याला तपासून प्रत्येक अकाउंट आपल्याला ओके 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 करत पुढे जायचं असतं. त्यामुळे आपलं जे ऑडिट आहे ते ऑडिट कंडक्ट करण्यासाठी आपल्याला अजून काही एक्सटेंडेड पिरियड लागतील. अजून एक्सटेंडेड पिरियड आपल्याला लागतील ऑडिट आणि फायनलायझेशन कम्प्लीट करण्यासाठी. त्यामुळे नेक्स्ट इयर मध्ये आपल्याला एसएपी सिस्टीमने मागचं वर्ष नेक्स्ट इयर मध्ये एक्सटेंड करण्याची सुविधा आपल्याला एसएपी सिस्टीमने दिली आहे. त्याला म्हणतात 4 एक्सटेंडेड पिरियड, स्पेशल पिरियड्स. फोर फोर स्पेशल पिरियड असं म्हणतात त्याला. ओके. म्हणजे उदाहरणार्थ आता आपलं हे वर्ष जे आहे तेच आपण घेऊया. आपलं आत्ताचं वर्ष आहे ते 1 एप्रिल 2023 ला सुरू झालं आणि आता पुढच्या महिन्यामध्ये 31 मार्च 2023 ला ते संपणार आहे. बरोबर आहे. जसं 31 मार्च 2024 ला ते संपेल, लगेच दुसऱ्या दिवशी म्हणजे 1 एप्रिलला आपलं फायनान्शियल इयर 24-25 सुरू होईल. समजतंय? 31 मार्च 2024 ला आपलं आत्ताचं 23-24 फायनान्शियल इयर संपेल आणि इमिजिएटली नेक्स्ट 1 एप्रिलला आपलं फायनान्शियल इयर 24-25 सुरू होईल. बरोबर. ती गोष्ट वेगळी आहे, मी ती बोलत नाहीये. ते पुढचं वर्षाचे 24-25 आहे ना, मी त्याच्याबद्दल एक चकार शब्दही बोलत नाहीये या डिस्कशन मध्ये. ते तर आपण सेटिंग करणारच, ते होणार. आपलं सिस्टीम आपल्याला पुढच्या वर्षात ऑटोमॅटिक जायला देते. आपण डेट टाकली का लगेच सिस्टीम त्याच्यामध्ये ती डेट घेणार आणि त्याच्यात काही फंक्शनॅलिटीज असतात. ते केलं का सिस्टीम आपल्याला पुढच्या वर्षीच एक साइड बाय साइड आपल्याला पुढे जायला देणारच. पण मला मागच्या वर्षासाठी अजून सिस्टीमची मेहरबानी अशी आहे की मला मागच्या वर्षाचं ऑडिट पूर्ण करण्यासाठी पुढच्या वर्षामध्ये मला 4 एक्सटेंडेड पिरियड मिळतात. त्याला म्हणतात स्पेशल पिरियड्स. सो एसएपी अलाउस maximum of 12 regular posting periods and up to 4, I'm sorry, 12 posting periods म्हणजे हे रेग्युलर आहेत, नॉर्मल, and up to 4 special periods for year end adjustments or audit purposes. म्हणजे 12 आपले जे असतात ते तर आपले नॉर्मल आहे, तो तर आपला हक आहे. पण त्या 12 रेग्युलर पोस्टिंग पिरियड्स किंवा नॉर्मल पोस्टिंग पिरियड्स व्यतिरिक्त आपल्याला आपलं इयर एंड ऍडजस्टमेंट आणि ऑडिट करण्यासाठी, पूर्ण करण्यासाठी आपल्याला एसएपी सिस्टीम, ईआरपी सिस्टीम 4 स्पेशल पिरियड्स आपल्याला पुढे काम करू देते. प्रिन्सिपली समजलं का मला फक्त सांगा. मी फायनान्शियल इयर 24-25 बद्दल काहीच बोलत नाहीये, हे तर तुम्ही पहिल्यांदा लक्षात घ्या. आय एम नॉट टॉकिंग अबाउट 24-25. मी फक्त 23-24च बोलतोय. 31 मार्च 2024 ला माझं फायनान्शियल इयर संपणार आहे. पण माझं काम थोडी संपणार आहे. मग माझं ते काम आहे ते पुढच्या एप्रिल महिन्यात पण कंटिन्यू राहील, मे मध्ये पण राहील,
जून मध्ये पण करोडो रुपयाचा बिझनेस असतो, लाखो ट्रान्झॅक्शन असतात, हजारो पार्टीज असतात, अनेक बँक्स असतात, हजारो एम्प्लॉईज असतात, त्यांचे काही क्लेम्स असतात, सेटलमेंट्स असतात, इन्शुरन्स क्लेम्स असतात, आउटस्टँडिंग ऍडजस्टमेंट, प्रीपेड ऍडजस्टमेंट, डेप्रिसिएशन, या सगळ्या ज्या ऍडजस्टमेंट असतात याच्यासाठी आपल्याला 4 महिने तर आपल्याला लागू शकतात सगळ्या याच्यासाठी. कंपनीज ऍक्ट आपल्याला 30 सप्टेंबर पर्यंत अलाव करते. आपण तर फक्त 4 महिने घेतो इकडे. एप्रिल, मे, जून, जुलै, पुढच्या वर्षीच्या त्याला म्हणतात 4 स्पेशल पिरियड्स. ठीक आहे. आता प्रश्न असा येईल की मी फक्त 4 स्पेशल पिरियड बद्दल बोलतोय, आणि हे एसएपी ईआरपी सिस्टीम डिझाईन करताना त्यांनी याचा विचार केलाय, पण त्याच्यासाठी त्यांनी कुठेतरी सेपरेट जागा दिलेली आहे. त्याची खोली वेगळी आहे थोडक्यात. या 4 स्पेशल पिरियडची खोली वेगळी आहे, आणि पुढचं जे फायनान्शियल इयर 24-25 त्याची त्याची अख्खी बिल्डिंग वेगळी आहे त्याची. मग जर एखादं ट्रान्झॅक्शन जे 31 मार्च 2024 आहे, ते ट्रान्झॅक्शन मी 15 एप्रिल 2024 एंटर केलं, तर सवाल नंबर 1, सिस्टीम मला तसं अलाव करेल का? आणि सवाल नंबर 2, ते सिस्टीम मागच्या वर्षीमध्ये रेकॉर्ड करेल का पुढच्या वर्षीमध्ये रेकॉर्ड करेल? समजते मी काय म्हणतोय? मागच्या मागच्या वर्षीमध्ये रेकॉर्ड करेल. सिस्टीम मला अलाव करेल, आणि सिस्टीम मला ते मागच्या वर्षीमध्ये रेकॉर्ड करून देईल. त्याची तारीख असेल 31 मार्च 2024, लास्ट डे ऑफ द इयर. बाय डिफॉल्ट लास्ट डे ऑफ द इयर ना, म्हणजे आपल्याला ती पोस्टिंग पिरियड, आपल्याला डॉक्युमेंट डेट आणि पोस्टिंग डेट आपल्याला 31 मार्च हीच घ्यावी लागणार. त्यावेळेला आपण तिकडे 31 मार्च ही तारीख टाकणार 2024. मात्र सिस्टीम ती एंट्री करते 15 एप्रिलला, तेव्हा सिस्टीमची टिप भेटते की ओके, हा डॉक्युमेंट डेट 31 मार्च लिहितोय, पोस्टिंग डेट पण 31 मार्च लिहितोय, पण हा साहेब 15 एप्रिलला एंट्री करतोय, म्हणजे याला ही एंट्री मागच्या वर्षीची पेंडिंग एंट्री आहे, तो ती करतोय. आणि एप्रिल महिना हा 4 स्पेशल पिरियड पैकी पहिला महिना आहे, म्हणून सिस्टीम मला अगदी आरामशीर ती एंट्री पास करायची सवलत देईल, मुभा देईल. सिस्टीम मला पुढे जाऊन देईल, बरोबर सिस्टीम एंट्री त्याची पास करेल. त्याची तारीख असेल 31 मार्च 2024. ओंकार भाऊ समजलं का? हो सर. आता दुसरं एक ट्रान्झॅक्शन 31 मे ला आपलं डेप्रिसिएशनचं वर्किंग रेडी झालं. सगळं फिक्स असेटचं ऍडजस्टमेंट, डेबिट नोट, क्रेडिट नोट, त्याच्यामध्ये असेट अकाउंटिंग हे सेपरेट एक मॉडेल आहे. चॅलेंजिंग मॉडेल आहे असेट अकाउंटिंग. त्याच्यावरती पण मी शिकवणार आहे नंतर. त्याला पण मला कमीत कमी 40 तास लागतील. इतकं जबरदस्त आहे ते डेप्रिसिएशन की वगैरे एक्सप्लेन करणं. and that has been very nicely covered in the SAP certification course study materials. तसंच एखादा जर चौकस असेल, खूप त्याला खूप इज व्हेरी अँशियस, आणि प्रयत्नांची पराकाष्ठा करून त्याला शिकायचंच आहे, तर त्याच्यासाठी एक सूचना आहे की फरीदा बबानी नावाची एक व्यक्ती आहे, फरीदा बबानी. त्यांचे असेट अकाउंटिंग वरचे व्हिडिओज बघायचे. म्हणजे तुम्ही आता बघून ते उपयोग नाही, कारण आपलं बरंचसं काय काय व्हायचं, पण
एखाद्याला जर असं वाटत असेल की मला असेट अकाउंटिंग नीट शिकून घ्यायचंय, तर फरीदा बबानी म्हणून जे आहे त्यांचे व्हिडिओज बघायचे. त्याच्यामध्ये त्यांनी अकाउंट डिटर्मिनेशनचा कॉन्सेप्ट इतकं सुंदर एक्सप्लेन केलाय. अकाउंट डिटर्मिनेशन म्हणजे अगदी नम्रपणे सांगतो की मला पण तो अकाउंट डिटर्मिनेशन एसएपी मध्ये काय कॉन्सेप्ट आहे ते समजत नव्हतं, कारण त्या एसएपीच्या मॉड्यूल्स मधून मी अभ्यास करत होतो आणि त्या मॉड्यूल्स मध्ये त्याच्याबद्दल काहीच लिहिलेलं नव्हतं, काही इन्फॉर्मेशनच नाहीये अकाउंट डिटर्मिनेशन बद्दल. पण ज्या वेळेला ते अकाउंट डिटर्मिनेशन काय आहे हे समजलं मला, अख्खं असेट अकाउंटिंग मॉडेल मला पटकन समजलं त्यावेळेला की काय आहे. काय बाकीचं मला सगळं माहिती होतं, पण ते अकाउंट डिटर्मिनेशन ही भानगड काय तेच मला समजत नव्हतं. ओके. सो सांगायचा मुद्दा असा आहे की याच्यामध्ये असेट अकाउंटिंग नावाचं एक मॉड्यूल आहे. त्यानंतर ऑटोमॅटिक पेमेंट प्रोग्राम, बँक, हे जे सर्टिफिकेशन मध्ये त्याच्यावरती कमीत कमी 20-25 तास लागतात. 200 तासाचं मगाशी मी जे म्हटलं. पण हे तुमचा बेसिस तयार असल्यामुळे, एक तुमचा बेस तयार असल्यामुळे आपल्याला फार वेळ लागणार नाही. नाहीतर त्या विद्यार्थ्याला, जो कोण बीकॉमचा विद्यार्थी असतो, त्याला समजवताना जो ट्रेनर असतो ना त्याची छाती फुटते. त्याला ते अकाउंट डिटर्मिनेशन किंवा फील्ड स्टेटस व्हरायंट वगैरे टेक्निकली तो साऊंड असतो, त्याला जास्त छान समजतं. कारण तुमचं तसं ते पर्टिक्युलर एक हे आहे काय, तुमची जनरेशन तशी आहे की तुमच्याकडे अडॅप्टेबिलिटी खूप चांगली आहे. पण कॉन्सेप्ट तर समजला पाहिजे ना, राईट? हा, तर मी असं म्हणतोय की 31 मे आपल्या डेप्रिसिएशनचं आपण एंट्रीज पास करतोय, म्हणजे आपण डॉक्युमेंट एंटर करतोय. बरोबर आहे. क्वेश्चन नंबर 1, 31 मे, क्वेश्चन नंबर 1, विल द सिस्टम अलाव इट and what will be the date of that transaction? Will the system will allow it? Yes or no? 31 मे माझं डेप्रिसिएशनचं सगळं काम झालं. फिक्स असेट सगळे मी समजून घेतले, काय आहे असेट, सेल, डिस्पोजल वगैरे सगळं झालं. आणि 31 मे लास्ट इयरच्या 31 मार्चशी रिलेटेड हे ट्रान्झॅक्शन आहे. लास्ट इयरला 31 मार्चला डेप्रिसिएशनची एंट्री पास करणं मला खूप मोठा आनंद झाला असता. पण त्या फिक्स असेटचं जे एक ऑडिट असतं, त्याच्यामध्ये ज्या इंटरनल ऑर्डर्स वगैरे सेटलमेंट असतात, ते सगळं झाल्याशिवाय कसं करणार ना मी ते. ते सगळं काम 31 मे संपलं. तर विल द सिस्टीम अलाव मी टू पास द एंट्री, क्वेश्चन 1. आणि व्हॉट विल द डेट ऑफ द ट्रान्झॅक्शन? हे ओंकार. पायल, मला सिस्टीम अलाव करेल का? हो. हा. हो ना. 4 पिरियड आहेत ना माझ्याकडे. सो एप्रिल, हो. मे, जून आणि जुलै, अजून जून आणि जुलै पण आहे माझ्याकडे. अगदी आपल्या मराठीत बोलायचं तर त्याची खोली वेगळी आहे म्हणून अलाव करेल. त्या 4 पिरियडसाठी एसएपी खोली वेगळी दिली आपल्याला, आणि 24-25 अकाउंट गेले त्याची बिल्डिंग इमारत वेगळी दिली आहे. असं काय नसतं, पण सांगतोय तुम्हाला आज समजण्यासाठी म्हणून. परत मग जून मध्ये आपले ऑडिटर आले. ऑडिटर आले, ऑडिटरने आपले म्हणजे ते त्यांचं ऑडिट चालूच आहे. त्यांनी आपल्याला काही सजेशन दिली, त्या सजेशन नुसार आपण काही इम्प्लिमेंटेशन केलं, आणि एके दिवशी त्यांचे जे सगळे सजेशन्स होते ते आपण एका दिवशी आपण एंटर केले. 25 जूनला एंटर केले, सॉरी 25, हा 25 जूनला एंटर केले. विल सिस्टम विल अलाव मी? आन्सर इज येस. व्हॉट विल द डेट ऑफ द ट्रान्झॅक्शन? 31 मार्च 2024. तसंच जुलैपर्यंत, जुलैमध्ये पण मी करू शकतो. 4 महिने सिस्टमने अलाव केले.
कारण सिस्टीमचं इंटेन्शन असं आहे की तू काय वापरतोयस, एसएपी वापरतोयस ना. एसएपी मध्ये रिअल टाइम एक्सपिरियन्स यायला पाहिजे. रिअल टाइम एक्सपिरियन्सचा अर्थ असा आहे की आत्ता तू डॉक्युमेंट एंटर केलं, त्याचे सगळे जे पडसाद असतात, इफेक्ट्स असतात, ते आत्ताच्या आत्ता सिस्टीम देण्यास केपेबल असते. मग तुला 4-4 महिने कशाला लागतात, तरी पण दिले तुला चला बोनस म्हणून. त्या 4 महिन्या म्हणजे तुझं हे एक सिस्टीमचं एक कंट्रोल आहे. हा, मग सिस्टीमने नाही तर अदरवाईज 8 महिने दिले असते तर आपली 80 लोक झोपून राहिली असते. जाऊ दे, 8 महिने आहेत, अजून अजून 4 महिने आहेत. त्यामुळे नॉर्मली एसएपी आपण जेव्हा आपण असं म्हणूया फुल स्विंग मध्ये आपण वापरतो. फक्त सानिका आली बघ. एसएपी जेव्हा आपण फुल स्विंग मध्ये वापरतो, एसएपी हे आपल्या युजर्सला समजलेलं असतं आणि आपले युजर्स त्याच्याशी अगदी त्यांच्या अंगवळणी पडलेलं असतं. त्यावेळेला ऍक्च्युअली स्पीकिंग अकाउंट डिपार्टमेंट कडून एवढी दक्षता घेतली जाते की प्रत्येक महिन्याची बॅलन्स शीट, म्हणजे उदाहरणार्थ आता 31 जानेवारी गेला, 31 जानेवारी गेल्यानंतर 5 जानेवारी पर्यंत आपली जानेवारीची बॅलन्स शीट आपल्याला रेडी करायला लागते मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन पर्पज साठी. जानेवारीची बॅलन्स शीट मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन पर्पज साठी रेडी करावी लागते. म्हणजे 5 जानेवारीला, म्हणजे तो फक्त 4 दिवस देतो त्यांना. अकाउंट युजर्सना फक्त 4 दिवस देतो. हेड चीफ अकाउंटंट असतो तो. तो म्हणतो यू रॅन फ्रॉम पिलर टू द पोस्ट. इंग्लिश मध्ये फ्रेज आहे, रॅन टू द फ्रॉम पिलर टू द पोस्ट. की तुला 7 डोंगर चढायचे असतील तर 7 डोंगर तू चढ, तुला 7 समुद्र पार करायचे असेल तर 7 समुद्र तू पार कर, पण 4 दिवसामध्ये मला अकाउंटिंग एंट्रीचा इफेक्ट देऊन मला पाहिजे. मला बाकी काही माहिती नाही, कारण 5 जानेवारीला मला बॅलन्स शीट बनवायची आहे. प्रत्येक 5 तारखेला. मग ज्यामध्ये एवढी चपळाई असते, त्यामुळे आपल्याला 4-4 महिने तर लागत नाही. पण कधी कधी एखादं बॅडलक असतं आपलं, एखादी इन्फॉर्मेशन आपल्याला मिळत नाही, त्यामुळे कदाचित आपल्याला, आणि ऑडिटर सुद्धा ते फ्री असले पाहिजेत, त्यामुळे 4 महिन्याचा एक अवधी दिलेला असतो. ठीक आहे, तर आय थिंक आय हॅव गिव्हन गुड जस्टिस टू दिस. की तुमच्या मनावर ही गोष्ट बिंबवून मी सांगितलंय की 4 एक्स्ट्रा पिरियड का असतात. ते 4 एक्स्ट्रा पिरियड जे असतात ते आपलं पुढचं जे फायनान्शियल इयर असतं, FY 24-25, त्याच्या मध्ये मध्ये कुठेच येऊन तडमडत नसतं. ते त्याच्यामध्ये कुठे येऊन ते लुडबुड करत नसतं. त्याची जागा वेगळी असते. ओके. आता मग मी एक प्रश्न विचारतो ओंकार. एक ट्रान्झॅक्शन असं आहे, एक सेल असा आहे, सेल की जो आपण 1 एप्रिल 2024 ला केला. 1 एप्रिल 2024 ला आपण सेल केलाय, डिलिव्हरी केली. 1 एप्रिल 2024 ला आपण बिल बनवलं, इनवाइस बनवलं. आता तुम्हाला माहिती आहे ई वे बिल पण बनवावं लागतं. ई वे बिल म्हणजे इट इज अ लायसन्स टू कॅरी द गुड्स ऑन द रोड थ्रू ट्रान्सपोर्टर. कुठेही जर जीएसटी ऑफिसरने आपल्याला जर कॅचअप केलं तर ते ई वे बी आपण दाखवू शकतो त्यांना. ओके, आणि ते इलेक्ट्रॉनिक सिस्टीम जी असते त्याच्यामध्ये त्याचं रेकॉर्डिंग होतं. 1 एप्रिलला आपण डिलिव्हरी केली, 1 एप्रिलला बिल बनवलं, तर त्याची तारीख सिस्टीम 1 एप्रिल रेकॉर्ड करेल का 31 मार्च करेल? 31 मार्च। मैंने कहा आपण डिलिव्हरी 1 एप्रिलला केली, आपण इनवाइस पण 1 एप्रिलचं बनवलं, आणि इनवाइस जेव्हा आपण बनवलं ना, तेव्हा आपण एकमेकांना पेढे साखर वगैरे वाटली, कारण त्या वर्षाची आपण बोणी केली. बोनी, बोनी कपूर.
त्या वर्षाची आपण बोणी केली. मग त्याची एंट्री 31 मार्चला होईल आणि 1 एप्रिलला होईल. 1 1 एप्रिल. एप्रिलला. थँक्यू व्हेरी मच. तेच म्हणतोय तुम्हाला, 1 एप्रिलला होईल. कारण मी असं त्याला म्हणतोय, ते 4 पिरियड आहेत, तर त्यांना मी लपून ठेवलंय कुठेतरी बाजूला खोलीमध्ये. आणि माझं जे मेन माझी इमारत आहे 24-25, ती तर माझं आहेच ना. ते 1 एप्रिलचं ट्रान्झॅक्शन 1 एप्रिललाच रेकॉर्ड होणार आहे. मगाशी ती तुम्हाला ती 2-3 उदाहरणं दिली ना मी, ती मागच्या वर्षीची होती. त्याचे इफेक्ट्स मागच्या वर्षी क्लिअर झाले नव्हते, म्हणून ते माझ्याकडे आत्ता आलं होतं. 15 मेला आलं होतं, एक काहीतरी काल्पनिक 25 जूनला आलं होतं, एक जुलैमध्ये आलं होतं, डेप्रिसिएशन वगैरे असं सगळं मी काय ते सांगत होतो ना, ते सगळं मागच्या वर्षाशी रिलेटेड होतं, पण ते माझ्या हातातच आलं नव्हतं मागच्या वर्षात. म्हणून मला ते स्पेशल पिरियडमध्ये एंटर करावं लागलं होतं. आणि दॅट्स वाय दिस लास्ट लाईन सेज, therefore the total number of posting periods in fiscal year variant is limited to 16. 12 नॉर्मल पिरियड आणि 4 स्पेशल पिरियड्स. इज दॅट ओके? हो फाईन. सर. मग याचा पाथ जो आहे, तो पाथ आपण सिस्टीम मध्ये बघू शकतो डायरेक्ट. To create the fiscal year variant in SAP, you can follow these general steps. हा बघा, हे SPRO आहे, मॅनेजमेंट इम्प्लिमेंटेशन गाईड. म्हणजे हे कॉन्फिगरेटरचं काम आहे. नॅव्हिगेट टू फायनान्शियल अकाउंटिंग, फायनान्शियल अकाउंटिंग ग्लोबल सेटिंग्स, फिस्कल इयर्स, मेंटेन फिस्कल इयर वरायंट. हा आपला डेस्टिनेशन आहे, डेस्टिनेशन पाथ आहे. हे आपलं डेस्टिनेशन आहे. डेस्टिनेशन म्हणजे काय? डेस्टिनेशन आहे म्हणजे काय? हे आपलं शेवटचं फील्ड आहे. शेवटचं फील्ड आहे म्हणजे याच्या पलीकडे अजून आपल्याला कुठलं फील्ड नाही. जसं उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगितलं की मुंबईमध्ये वेस्टर्न रेल्वेला चर्चगेट स्टेशन हे शेवटचं स्टेशन आहे. चर्चगेट स्टेशनच्या पुढे गाडी जातच नाही, कारण रोळत नाहीत पुढे. मग हे याचं शेवटचं डेस्टिनेशन आहे. त्याचा ट्रान्झॅक्शन कोड जर आपल्याला बघायचा असेल तर काल आपण त्याची बऱ्याच वेळा रिव्हिजन केली. एक तर त्याला राईट क्लिक करायचं या पाथला, इथे शेवटच्या डेस्टिनेशनला, आणि राईट क्लिक करून जी विंडो ओपन होते त्याच्यामध्ये लास्ट जो ट्रान्झॅक्शन कोडचा एक डिस्क्रिप्शन आहे त्याला आपण क्लिक केलं का, जे समोर आपल्याला येतं टेबलच्या, त्याची जी शेवटची 4 कॅरेक्टर्स असतात ती आपली ट्रान्झॅक्शन कोड्स असतात, असं आपण काल एक कन्क्लुजन केलं होतं. किंवा वरती आपण एक ऍडिशनल इन्फॉर्मेशन म्हणून एक लेबल होतं, त्या लेबलला क्लिक केलं, परत एक ऍडिशनल इन्फॉर्मेशन म्हणून खाली दिसलं, त्याला क्लिक केलं, आणि असं करत करत राईटला जात 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 ते IMG पर्यंत गेलं होतं. तिथे सुद्धा आपल्याला ते दिसतं. फक्त तिथे थोडासा कर्सर आपल्याला त्याच्यावरती फिरवावा लागतो, हवर करावा लागतो. आता इथे इथे काय माहितीये का, की हे आपण सगळं सेटिंग आता उद्या करू आपण, पण हे तुम्हाला मी फक्त एक्सप्लेन करतो की हा पाथ आपण गो थ्रू करायचा. आणि इथे म्हणतात की क्रिएट अ न्यू फिस्कल इयर व्हेरियंट बाय एंटरिंग अ युनिक की अँड डिस्क्रिप्शन. म्हणजे दे आर ऍडवायझिंग की तुम्ही तुमचा नवीन फिस्कल इयर व्हरायंट करा. एक नवीन की बनवा तुमची, दोन अक्षरी, 2 कॅरेक्टर्सची, अक्षरी नाही म्हणतात, 2 कॅरेक्टर्सची अँड डिस्क्रिप्शन. पण मी असा विचार करतो की फायनान्शियल इयर एप्रिल टू मार्च आहे, त्याच्यासाठी मला V3 म्हणून सिस्टीमने दिलेलं आहे, तर त्याच्याशी मी छेडछाड कशाला करू? ज्याचं कॅलेंडर इयर आहे त्याला K4 हे सिस्टीमने ऑलरेडी दिलेलं आहे, त्याच्यामध्ये इट्स ऑलरेडी डिफाईन इन द सिस्टीम. तर ते फक्त आपण काय नवीन डिफाईन, समज मी असं केलं, मी असं हट्ट धरला की ठीक आहे, नाही नाही माझ्या कंपनीचं नाव, माझ्या कंपनीचं कोड काय 2911 आहे ना, तर मग 2 आणि फेब्रुवारीसाठी F 2F असं मी केलं, तर त्याच्यात काय अशीर आहे?
काय अचिव्हमेंट आहे त्याच्यामध्ये? व्हॉट्स द यूज ऑफ दॅट? उगाच काहीतरी आपण काहीतरी वेगळं पण दाखवायचं म्हणून तसं नाही करायचं. ते V3 कंपनीने दिलं ना, सिस्टीमने दिलेलं आहे ना, ते सफिशियंट आहे. त्याला फक्त आपण बघायचं आहे ना. ठीक आहे, मग आता सांगायचं ओके. मी परत पुढच्या स्टेपमध्ये जेव्हा येईल असाइनमेंट मध्ये, तुला की काय करेल, V3 ला मी माझ्या कंपनी कोडशी जोडून टाकेन. त्यामुळे क्रिएट अ फिजिकल इयर व्हेरायंट हे जे म्हटलंय, हे जर एकदा एखादा अगदी हट्टाला पेटलेला असेल तर तो करेल तो. पण आपण तसं करायचं नाहीये, कारण ते उगाच आपण त्याच्याशी खेळण्यात काहीच अर्थ नाही, त्याच्यात काही साध्य होत नाही. ओके. आणि मग ते झालं तर त्याला आपण काय करायचं, आपल्या कंपनी कोडला जोडून टाकायचं. ओके, कंपनी कोडला वन्स द फिजिकल इयर व्हरायंट इज क्रिएटेड, आपण क्रिएट करणार नाही, आपण बघणार आहोत फक्त. इट कॅन बी असाइन टू वन ऑर मोर कंपनी कोड्स विद इन द ऑर्गनायझेशन. मग आपले जे कंपनी कोड्स आहेत त्याला ते आपण काय करायचं, असाइन करायचं. एक कंपनी कोड, दोन कंपनी कोड, आपले जे काय असेल. ओके, ठीक आहे. आता ह्याचे ट्रान्झॅक्शन कोड दिलेत. फिजिकल इयर व्हरायंटचा OB29 आहे आणि असाइनमेंट टू कंपनी कोड OB37 आहे. तुम्ही प्लीज लिहून घ्या वहीमध्ये. डिफाईन फिजिकल इयर व्हरायंट असं लिहा. डिफाईन फिजिकल इयर व्हरायंट OB29. डिफाईन फिजिकल इयर व्हरायंट OB29. डिफाईन फिजिकल इयर व्हरायंट सो OB29. आणि नेक्स्ट आहे असाइन. असाइन फिजिकल इयर व्हरायंट. असाइन फिजिकल इयर व्हरायंट. हे जे मी वापरतोय ना, याला वन नोट असं म्हणतात. वन नोट मायक्रोसॉफ्टचं प्रोडक्ट आहे, वन नोट. तुम्ही पण तुमच्यासाठी वापरू शकता. डेट वाईज तुम्हाला ठेवता येईल, सब्जेक्ट वाईज ठेवता येईल. तसं होतं OB37. 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 ओके, ही सगळी ऍक्टिव्हिटी आहे बघा इकडे. डिफाईन फिजिकल इयर ब्रँड, ट्रान्झॅक्शन कोड OB29 आणि असाइन कंपनी कोड टू फिजिकल इयर ब्रँड OB37. ओके, या दोन ऍक्टिव्हिटी आपण उद्या करणार आहोत ऍक्च्युली. त्या व्यतिरिक्त उद्या आपण अजून एक ऍक्टिव्हिटी करणार आहोत, दॅट इज कॉल्ड एज इट इज कॉल्ड एज डिफाईन चार्ट ऑफ अकाउंट्स. सॉरी, डिफाईन चार्ट ऑफ अकाउंट्स. डिफाईन चार्ट ऑफ अकाउंट्स. त्याचा ट्रान्झॅक्शन कोड आहे OB30. OB30. त्यानंतर एकदा डिफाईन केलं का मग तो असाइन करावा लागतो आपल्या कंपनी कोडला. सो असाइन चार्ट ऑफ अकाउंट टू कंपनी कोड हे आपण उद्या करणार आहोत. असाइन असाइन चार्ट ऑफ अकाउंट्स. असाइन चार्ट ऑफ अकाउंट्स
to company code. त्याचं ट्रान्झॅक्शन कोड आहे OB62. OB62. आणि वन मोर ऍक्टिव्हिटी उद्या आपण करणार आहोत, दॅट इज कॉल्ड एज डिफाईन्ड अकाउंट ग्रुप्स. डिफाईन्ड अकाउंट ग्रुप्स. डिफाईन्ड अकाउंट ग्रुप्स. त्याचं ट्रान्झॅक्शन आहे OBD4. OBD4 हे त्याचं ट्रान्झॅक्शन कोड आहे. ओके. म्हणजे इथपर्यंत आपण आपण आता हे जे आहेत ना, हे सगळं आपलं अकाउंटिंग इयर वगैरे हे सगळं बघतोय. आणि हे चार्ट ऑफ अकाउंट्स वगैरे जे सगळं आहे, आपण जनरल लेजर अकाउंटिंगचे आपण प्रिपरेशन करायच्या तयारीत आता आपण आहोत. अकाउंट ग्रुप वगैरे म्हणजे आपले मास्टर्स आपल्याला बनवायचे लेजर्सचे. तर लेजर्सच्या मास्टरच्या प्रिपरेशनसाठी हे पहिलं पाऊल आपण उचललेलं आहे. ओके. सो अगेन द सेम मेसेज टू एव्हरीवन की हा आपलं आजचं 6वं लेक्चर आहे. ज्यांनी हे सेशन जॉईन केलेलं आहे 30 डेज चॅलेंज म्हणून, आपण रोज संध्याकाळी 7 ते 9 सोमवार ते शुक्रवार 2 तास आपण भेटत असतो. त्यानंतर यामध्ये आपण पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन मी तुम्हाला जे इथे प्रेझेंट करून दाखवतो ते, आणि त्या दिवसाचा व्हिडिओ हा मी तुम्हाला मध्यरात्री पाठवत असतो. कारण तो 2 तासाचा व्हिडिओ कॉपी व्हायला किंवा डाउनलोड व्हायला जवळजवळ 1 तास लागतो. थोडा मोठा असतो तो व्हिडिओ, है ना. तर त्यामुळे तर मी काय करतो की साधारण 11 वाजता वगैरे तो तुम्हाला पाठवतो. तसं युट्यूबवर पण पाठवतो, पण मात्र युट्यूबवर हा एक व्हिडिओ जाणार, अजून एक व्हिडिओ मी पाठवणार, त्यानंतर मग मी डायरेक्ट 15वा व्हिडिओ वगैरे पाठवणार. ज्यांना कोणाला हे युट्यूबवर बघून आवडत असेल आणि जे SAP शिकण्यासाठी खूप उत्सुक आहेत, परंतु मार्केटमध्ये जी असलेली फी आहे 25,000 30,000, त्याच्यापासून जर तुम्हाला छुटकारा पाहिजे असेल तर इथे मी तुमच्यासाठी एक बोनस फी म्हणून फक्त 2,500 ठेवले. ओनली 2,500. हा माझा गुगल पे नंबर आहे. ज्याला जॉईन करायचं असेल त्यांनी याच्यावर मला मेसेज केला तरी चालेल, व्हॉट्सअप मेसेज, किंवा डायरेक्ट पेमेंट करून त्याचं जर पेमेंट प्रूफ माझ्या व्हॉट्सअप नंबरवर पाठवलं तर ज्यावेळेला मी फ्री होईल त्यावेळेला मी त्याची एक्नॉलेजमेंट देऊन परत तुमच्याशी बोलीन आणि तुमचं त्या ग्रुपमध्ये स्वागत करीन. काही विद्यार्थी असे पण असू शकतात किंवा काही इच्छुक असे असू शकतात त्यांना SAP लर्न करायचं आहे, की जे आता कंपनीमध्ये युजर म्हणून काम करतात, पण त्यांना युजर म्हणून फक्त काही काही फंक्शनच फक्त त्यांच्या वाट्याला आलेले असतात. त्यांच्यासाठी तर ही सुवर्ण संधी आहे की त्यांना अगदी बेसिक बेस पासून त्यांना समजेल की काय व्हॉट इज कंपनी कोड, कसं काय तसं अकाउंट ग्रुप कसे फॉर्म होतात. तर त्यावेळेला जेव्हा ते समजेल ना त्यावेळेला त्यांना काम करायला अजून मजा येईल. त्यांना काम करायला अजून मजा येईल आणि त्यावेळेला आपण जास्त कॉन्फिडंट होतो. मग तुमचं जर संध्याकाळी 7 ते 9 जर कोणाला जमत नसेल तर तुम्हाला लाईफ टाईम व्हिडिओ ऍक्सेस तुम्ही स्वतःहून बघायचं. मग ते त्याची पण फी अत्यंत अल्प 2,500 अशी ठेवलेली. ओके. सो याचा फायदा मॅक्झिमम इच्छुकांनी घ्यावा. तुमचे जे कोणी मित्र वगैरे असतील त्यांना पण प्रमोट करावं, त्यांना पण मोटिवेट करावं.
कारण कसं आहे की जसं तुम्ही डिस्कस करणार, मी तर आहेच, आय एम ऑलवेज ॲट कॉल अँड बेक. पण माझा हा असा आग्रह असेल की तुम्ही हे सगळं करून SAP सर्टिफिकेशनच्या मागे लागा. तर आणि तरच तुम्ही आता येणाऱ्या पुढच्या काळामध्ये तुमच्या करिअरमध्ये, तुमच्या जॉबमध्ये पाय रोवून उभे राहा. मी उघड्या डोळ्यांनी परिस्थिती रोज बघत असतो की जो BCom विद्यार्थी आहे त्याला आपल्या कंपनीमध्ये प्रवेशच नाहीये. अगदीच जर फार आपल्यावर जर आपल्याच गरज असेल तर त्याला कुठेतरी स्टोअर डिपार्टमेंट मध्ये वगैरे काम देतो. स्टोअर्स डिपार्टमेंट मध्ये काउंटिंग करण्यासाठी, आलेला मटेरियल रिसिव्ह करण्यासाठी. कुठलंही काम कमी नसतं, पण ट्रुली स्पीकिंग मग BCom कशासाठी केलं ना, मग BA केलं तरी चाललं असतं, किंवा स्टोअर्स रिलेटेड काही डिप्लोमा केला असतं तरी पण चाललं असतं. मग एकदा त्याच्या नशिबी ते काम आलं ना का तेच काम येतं, आणि त्याच्यामध्ये त्याला पुढे जायची संधी खूप कमी असते. हे पण तुम्ही विचार करा, पुढे जायची संधी कशी मिळू शकते. यू शुड बी व्हेरी टेक्निकली कॉम्पिटंट. मला कळलं पाहिजे काय इम्प्लिमेंटेशन कसं होतंय, काय होतंय. या सगळ्या गोष्टी तुम्हाला येऊ शकतील, प्रोव्हायडेड तुम्ही फोकस, पूर्णपणे फोकस तुमच्या या लर्निंगवर करा. आणि हे जे SAPचं जे ERP सिस्टीम आहे नीट समजून घ्या. ओके, विथ दिस, गुड नाईट टू ऑल. आणि वी आर मीटिंग अगेन टुमॉरो ॲट 7 PM फॉर ऑल दिस कॉन्फिगरेशन्स. उद्याच्या याच्यामध्ये आपण ही सर्व कॉन्फिगरेशन उद्या करायचे आहेत. आय थिंक ऑन 8 फेब्रुवारी. बघा इथे बघा, 7 फेब्रुवारी आलं, 8 फेब्रुवारी आलं. हे तुम्ही अभ्यासाचे जे नोट्स करतात ना, वहीमध्ये काही लिहित असाल चुकून, मला वाटत नाही कोणी जास्त लिहितं हल्ली वहीमध्ये काय अभ्यासाचं वगैरे, पण लिहित असाल तर इथे या वन नोट मध्ये तुम्ही जर केलं ना, इथे असं ओपन करायचं बघा. हे जे आहे तुमच्या लॅपटॉपवरती, इथे जायचं, हे वन नोट असतं बघा. पेज आहे, वर्ड, एक्सेल, पॉवर पॉइंट. आत्ताच्या आत्ताचं असं नाही की ज्याला एक्सेल येतं ना त्याचं कंपनीमध्ये स्वागत आहे. ज्याला एक्सेल आणि SAP येतं आणि पॉवर पॉइंट येतं त्याचं कंपनीमध्ये स्थान पक्क आहे. ज्याला एक्सेल येतं त्याचं कंपनीमध्ये स्वागत आहे, ठीक आहे. पण ज्याला एक्सेल, पॉवर पॉइंट आणि SAP ज्याला येतं त्याचं कंपनीमध्ये स्थान पक्क आहे आणि प्रमोशनचे चान्सेस खूप आहेत. ओके, ते आपण नंतर एक एक वन बाय वन डिस्कस करू शकतो. पण फॉर द टाइम बिंग, गुड नाईट टू ऑल. थँक यू फॉर अटेंडिंग. जस्ट